नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या YouTube चॅनलवर. आज मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे असेसमेंट ऑफ अ पार्टनरशिप फर्म या चॅप्टरवर. हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्हा सर्वांना रिव्हिजन मिळावी आणि परत एकदा मला एक्सप्लेन करता यावं की असेसमेंट ऑफ पार्टनरशिप फर्म कशा प्रकारे केलं जातं. थोडक्यात टॅक्सेबल इन्कम ऑफ अ पार्टनरशिप फर्म कशा प्रकारे कम्प्युट केला जातो आणि त्या टॅक्सेबल इन्कमवर टॅक्स कशा प्रकारे लावला जातो आणि हे सर्व काही इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 मध्ये असणाऱ्या प्रोव्हिजन्स प्रमाणे. तर माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी ह्या प्रॉब्लेमची प्रिंटआउट आणि या चॅप्टरच्या नोट्स ज्या मी ऑलरेडी गुगल क्लासरूमवर तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत त्या जवळ ठेवाव्यात आणि काही लूज पेपर्स किंवा नोटबुक. मी जसा हा प्रॉब्लेम एक्सप्लेन करत जाईल आणि सॉल्व्ह करत जाईल त्याच पद्धतीने तुम्ही किंवा त्याच स्पीडमध्ये तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये किंवा लूज पेपरमध्ये या प्रॉब्लेमचं सोल्युशन लिहावं अशी माझी इच्छा आहे. तर आपण करूयात सुरुवात हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. सर्वात महत्त्वाचं, कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या अगोदर तो प्रॉब्लेम व्यवस्थित वाचणं गरजेचं असतं, व्यवस्थित रीड करणं गरजेचं असतं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एकूण पर्टिक्युलर्स काय काय आहेत आणि त्या पर्टिक्युलर्स कनेक्टेड कुठल्या कुठल्या ॲडजस्टमेंट्स दिलेल्या आहेत. तर तुम्ही 1 मिनिट हा व्हिडिओ पॉज करा आणि हा प्रॉब्लेम व्यवस्थित इन डिटेल पूर्णपणे वाचा आणि प्रयत्न करा समजून घेण्याचा की कुठले पर्टिक्युलर्स कुठल्या ॲडजस्टमेंटशी रिलेटेड आहेत. बरं, मला आशा आहे की तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पॉज करून पूर्ण प्रॉब्लेम वाचला असेल आणि ॲडजस्टमेंटही वाचले असतील आणि तुमच्या लक्षातही आलं असेल की कुठल्या ॲडजस्टमेंट कुठल्या पॉईंट्सशी किंवा कुठल्या पर्टिक्युलरशी कनेक्टेड आहेत. तर करूयात सुरुवात हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. सर्वात अगोदर एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की कुठल्याही पार्टनरशिप फर्मचं जर तुम्हाला टोटल इन्कम आणि टॅक्स लायबिलिटी कम्प्यूट करायची असेल तर प्रामुख्याने काही महत्त्वाचे टेबल्स किंवा काही महत्त्वाचे स्टेप्स तुम्हाला फॉलो करावे लागतील. फॉर एक्झाम्पल, स्टेप नंबर 1 आहे कम्प्युटेशन ऑफ बुक प्रॉफिट. आणि बुक प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण टेबल 1 ड्रॉ करणार आहोत आणि बुक प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट करणार आहोत सेक्शन 35 मध्ये दिलेल्या प्रोव्हिजन्स प्रमाणे. आणि सर्वात महत्त्वाचं कारण बुक प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याचं तर ते हे आहे की पार्टनरचं अलावेबल रेम्युनरेशन किती असावं, म्हणजे पार्टनरला मॅक्सिमम इन्कम टॅक्सच्या प्रोव्हिजन्स प्रमाणे किती रेम्युनरेशन पे करता येईल हे जर आपल्याला कम्प्यूट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला बेस फिगर लागते आणि ती बेस फिगर म्हणजे बुक प्रॉफिटची फिगर लागते. थोडक्यात बुक प्रॉफिटच्या फिगरवर हे डिपेंड करतं की पार्टनरला किती रेम्युनरेशन देता येईल इन्कम टॅक्स ऍक्ट मधील प्रोव्हिजन्स प्रमाणे. आणि सर्वात महत्त्वाचं, त्या सगळ्या प्रोव्हिजन्स तुम्हाला सेक्शन 35 मध्ये मिळणार आहे. म्हणजे आपली स्टेप 1 असेल कम्प्युटेशन ऑफ बुक प्रॉफिट, त्याचा हा टेबल असेल. ठीक आहे. त्यानंतर स्टेप नंबर आपली 2 असणार आहे कम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम. म्हणजे इथे आपल्याला पार्टनरशिप फर्मचा टोटल इन्कम आपल्याला कम्प्युट करायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय, पार्टनरशिप फर्म जी आहे, पार्टनरशिप फर्मच्या बिझनेस मधून किती इन्कम मिळाला म्हणजे बिझनेस इन्कम अगोदर आपण कम्प्युट करणार. आणि त्या बिझनेस इन्कम मध्ये जर पार्टनरशिप फर्मला इतर इन्कम असतील, म्हणजे अदर हेड्स ऑफ इन्कमच्या अंडर जर इन्कम असेल, फॉर एक्झाम्पल इन्कम फ्रॉम अदर सोर्सच्या अंडर इन्कम आहे, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीच्या अंडर इन्कम आहे, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेनच्या अंडर इन्कम आहेत, तर असे सर्व इन्कम आपल्याला कम्प्युट करायचे आहेत. आणि पार्टनरशिप फर्मच्या बिझनेस इन्कम मध्ये एकामागो एक, म्हणजे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, हे सर्व इन्कम आपण पार्टनरशिप फर्मच्या इन्कम मध्ये ऍड करणार. म्हणजे आपल्याला पार्टनरशिप फर्मचा टोटल इन्कम लक्षात येईल. पुढे टेबल नंबर 3 म्हणजे स्टेप नंबर 3. खरं तर ही जी स्टेप आहे ही काही कंपल्सरी स्टेप नाहीये. तुम्हाला जर प्रॉब्लेम मध्ये स्पेसिफिकली विचारलं असेल की पार्टनरशिप फर्मचा जो काही इन्कम आहे किंवा पार्टनरशिप फर्म कडून पार्टनर्सला जे जे काही मिळालंय तर पार्टनरच्या हातात कुठला आणि किती पोर्शन टॅक्सेबल आहे हे कॅल्क्युलेट करण्याची ही स्टेप आहे. म्हणजे आणि हे आपण टेबल नंबर 3च्या अनुसार किंवा अकॉर्डिंग आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. परंतु हा टेबल तुम्ही ड्रॉ करणार आहात जर तुम्हाला एक्झाम मध्ये स्पेसिफिकली जर तुम्हाला सांगितलं असेल की टॅक्सेबल पोर्शन इन द हँड्स ऑफ पार्टनर कम्प्युट करा, तरच तुम्ही हा टेबल ड्रॉ करायचा आहे, अदरवाईज ड्रॉ करण्याची गरज नाहीये. त्यानंतर सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे स्टेप नंबर 4. आणि ह्या स्टेपमध्ये
आपण हा टेबल तयार करणार आहोत, कम्प्युटेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा टेबल असेल, म्हणजे जो टॅक्सेबल इन्कम असेल त्यावर टॅक्स कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचा त्यासाठी हा टेबल असणार आहे. तर मला असं वाटतं प्रत्येक टेबलचं कारण तुम्हाला कळालेच असेल किंवा प्रत्येक स्टेपचं महत्त्व तुम्हाला समजलंच असेल. तर आता आपण पुढे जाऊयात. सर्वात अगोदर आपल्याला कम्प्यूट करायचं आहे अगोदर बुक प्रॉफिट. आणि बुक प्रॉफिट मी तुम्हाला सांगितलंच की बुक प्रॉफिट कम्प्यूट केल्यानंतरच तुम्हाला पार्टनरला मॅक्सिमम किती रेम्युनरेशन देता येईल इन्कम टॅक्स ऍक्ट प्रोव्हिजन प्रमाणे ते तुम्हाला कॅल्क्युलेट करता येणार आहे. तर आपण आता बुक प्रॉफिट कॅल्क्युलेट करूयात. त्या अगोदर हा टेबल एकदा समजून घेऊयात. तर ह्या टेबलमध्ये प्रामुख्याने तुम्हाला 3 कॉलम दिसतात. एक पर्टिक्युलरचा कॉलम आहे, त्यानंतर डिटेल्सचा कॉलम आहे आणि त्यानंतर अमाऊंट्स रेकॉर्ड करण्यासाठी कॉलम आहे. तर पर्टिक्युलर्स मध्ये जर तुम्ही पाहिलं तर सर्वात अगोदर तुम्हाला मेन्शन करायची आहे नेट प्रॉफिट ॲज पर प्रॉफिट लॉस अकाउंटची फिगर. त्यानंतर तुम्हाला ऍड करायचे आहेत डिसअलाउड एक्सपेन्सेस जे डेबिट केलेत प्रॉफिट लॉस अकाउंटमध्ये आणि जे डिसअलाउड आहेत, जे नॉन बिझनेस इन्कम आहेत, नॉन बिझनेस एक्सपेन्सेस आहेत, सॉरी. पुढे तुम्हाला लेस करायचे नॉन बिझनेस इन्कम, डिसअलाउड इन्कम जे क्रेडिट केलेत प्रॉफिट लॉस अकाउंटमध्ये. आणि त्यानंतर तुम्हाला लेस करायचे परत एकदा अलावेबल बिझनेस एक्सपेन्सेस, म्हणजे जे बिझनेस एक्सपेन्सेस आहेत परंतु प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवलेले नाहीत नाहीत असे एक्सपेन्सेस तुम्हाला इथून लेस करायचे. तर आपण परत एकदा म्हणजे आता आपण सॉल्व्ह करूयात प्रॉब्लेम. तर प्रॉब्लेमकडे आपण जाऊयात. आता पहा, सर्वात प्रथम काय दिलंय प्रॉब्लेम मध्ये, एक्सपेंडिचर साईड आपल्याला दिलेली आहे, म्हणजे डेबिट साईड दिलेली आहे. एक्सपेंडिचर हे डेबिट साईडला रेकॉर्ड केलेत आणि इन्कम हे क्रेडिट साईडला रेकॉर्ड केलेले आहेत. आणि हे प्रॉफिट लॉस अकाउंट आहे वैष्णव कंपनी फर्मचं. आणि आपल्या फॉर्मॅट प्रमाणे टेबल वनच्या फॉर्मॅट प्रमाणे सर्वात अगोदर आपल्याला नेट प्रॉफिट मेन्शन करायचं आहे ऍज पर प्रॉफिट लॉस अकाउंट. तर खाली प्रॉब्लेम मध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला नेट प्रॉफिटची फिगर मिळते. तर आपण ते नेट प्रॉफिट या ठिकाणी मेन्शन करूयात. तर हे 95,91,800 इतका नेट प्रॉफिट आहे. तर तो नेट प्रॉफिट या ठिकाणी आता आपण मेन्शन करणार आहोत. सो 95,91,800. आता नेट प्रॉफिट दाखवल्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्याला डिसअलाउड एक्सपेन्सेस ऍड करायचे. परंतु कुठले डिसअलाउड एक्सपेन्सेस? जे की प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवलेले आहेत. कारण की ते एक्सपेन्सेस बिझनेस एक्सपेन्सेस म्हणून दाखवता येणार नाही, ते नॉट अलाउड एक्सपेन्सेस आहेत. म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. समजा पार्टनरशिप फर्मच्या डेबिट साईडला पार्टनर्सचे पर्सनल एक्सपेन्सेस जर रेकॉर्ड केलेले असतील तर ते बिझनेस एक्सपेन्सेस आहेत का? तर मुळात बिझनेस एक्सपेन्सेस ते नाही आहेत, म्हणजे ते डिसअलाउड एक्सपेन्सेस आहेत, ते नॉट अलाउड एक्सपेन्सेस आहेत, म्हणजे ते बिझनेस एक्सपेन्सेस म्हणून दाखवता येणार नाहीयेत. आणि जर असे एक्सपेन्सेस प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवलेले असतील तर असे सर्व एक्सपेन्सेस आपल्याला डिसअलाउड दाखवायचे आणि ते सर्व एक्सपेन्सेस आपल्याला परत एकदा नेट प्रॉफिटमध्ये ऍड करायचे. आता का ऍड करायचे असतात? आता जर ते एक्सपेन्सेस प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जर दाखवलेच नसते तर प्रॉफिट जो नेट प्रॉफिट आहे जो आता आपल्याला 95,91,800 दिसतोय तो नक्कीच जास्त असता. परंतु डिसअलाउड एक्सपेन्सेस प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवल्यामुळे जो प्रॉफिट दिसतोय आपल्याला तो कमी झालाय. त्यामुळे आपल्याला असे सर्व एक्सपेन्सेस शोधायचे आणि ते परत एकदा ऍड करायचे. तर कुठले कुठले एक्सपेन्सेस ऍड करतात, म्हणजे कुठले कुठले एक्सपेन्सेस डिसअलाउड असू शकतात? तर मी आताच तुम्हाला सांगितलं, फॉर एक्झाम्पल पार्टनरचे पर्सनल एक्सपेन्सेस किंवा एक्सिस मध्ये पेड केलेले एक्सपेन्सेस किंवा रिझर्व्ह अँड प्रोव्हिजन्स, हे असे सर्व काही तुम्हाला परत एकदा ऍड करावे लागतील. आणि जर तुम्ही नोट्स जर पाहिल्या, मला वाटतं नोट्स मध्ये पेज नंबर 12 जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथं पूर्ण लिस्ट मिळते की कुठले कुठले एक्सपेन्सेस डिसअलाउड असू शकतात. म्हणजे रिझर्व्ह असतील, प्रोव्हिजन्स असतील, पार्टनर सॅलरी असेल, पर्सनल एक्सपेन्सेस असतील पार्टनर्सचे, त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इन एक्सेस ऑफ 12% असेल, एक्सेसिव्ह डेप्रिसिएशन रेट किंवा अंडर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक, ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक, हे सर्व काही जर प्रॉब्लेम मध्ये असेल तर आपल्याला ते सर्व काही परत एकदा नेट प्रॉफिट मध्ये ऍड करायचंय. तर आपण सर्वात अगोदर ऍड करूयात जे सगळ्यात महत्वाचं आहे की टोटल रेम्युनरेशन टू पार्टनर्स. तर इथे पहा, टोटल रेम्युनरेशन टू पार्टनर्स आपल्याला ऍड करायचं आहे आणि टोटल रेम्युनरेशन
ते काय, पार्टनरला दिलेली सॅलरी, पार्टनरला दिलेला बोनस, पार्टनरला दिलेलं कमिशन, हे परत एकदा आपल्याला पूर्णपणे ऍड करायचं नेट प्रॉफिटमध्ये. तर मी प्रॉब्लेमकडे जातो. तर प्रॉब्लेममध्ये इथे वरती पहा, तुम्हाला लक्षात येईल की पार्टनरला काय काय मिळालंय. फॉर एक्झाम्पल, इथे राम राम हा वर्किंग पार्टनर आहे, त्याला सॅलरी मिळालेली आहे. श्याम वर्किंग पार्टनर आहे, त्यालाही सॅलरी मिळालेली आहे. सुभद्रा नॉन वर्किंग पार्टनर आहे आणि तिलाही सॅलरी मिळालेली आहे. आणि पुढे कमिशन दिलंय रामला आणि बोनस दिलाय श्यामला. तर हे सर्व काही आपल्याला परत एकदा ऍड बॅक करायचंय रेम्युनरेशन ह्या हेड अंतर्गत. म्हणजे आपण आता टोटल करूयात सर्व फिगरची. तर वरती आपल्याला दिसत आहेत 20 lakhs मध्ये 30 lakhs ऍड केल्यानंतर फिगर येईल 50 lakhs. 50 lakhs प्लस 5 lakhs 55 lakhs. 55 lakhs प्लस 2 lakhs 57 lakhs. आणि 57 lakhs प्लस 1 lakh 58 lakhs. म्हणजे हे 58 lakhs टोटल रेम्युनरेशन टू ऑल पार्टनर्स आपल्याला परत एकदा ऍड करायचं आहे. ठीक आहे, तर आपण परत एकदा ऍड केलेलं आहे. आता पुढे आपण जाऊयात. आता आपल्याला एक्सेस इंटरेस्ट ऑन कॅपिटल, आणि इथे पाहता त्या खालोखालच एक्सेस इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे. म्हणजे नियम काय सांगतो की अप टू 12% पार्टनरच्या कॅपिटलवर इंटरेस्ट देता येतं आणि अप टू 12% इंटरेस्ट अलाउड आहे. परंतु एनी इंटरेस्ट इन एक्सेस ऑफ 12% इज स्ट्रिक्टली डिसअलाउड. म्हणजे फॉर एक्झाम्पल रामला पहा, इथे रामला जे इंटरेस्ट मिळालंय तर ते किती मिळालंय, 12% मिळालंय. रामला जे इंटरेस्ट मिळालंय ना, तर ते 12% आहे, ते अलाउड आहे. आणि 12% पर्यंत इंटरेस्ट देणं अलाउड आहे. परंतु श्यामला इंटरेस्ट मात्र 18% मिळालंय. आणि खाली सुभद्रा जर पाहिलं तर सुभद्राला देखील इंटरेस्ट 27% मिळालाय. याचा अर्थ एक्सेस मिळालाय. आणि एनी इंटरेस्ट इन एक्सेस ऑफ 12% आपल्याला परत एकदा ऍड बॅक करायचंय टू फाइंड बुक प्रॉफिट. आता राममध्ये प्रॉब्लेम नाहीये, परंतु श्यामला टोटल इंटरेस्ट दिलंय 1,80,000 आणि ते ऍट द रेट ऑफ 18% दिलंय. तर आपण काय करूयात, जे काय एक्सेस इंटरेस्ट असेल ते सर्व एक्सेस इंटरेस्ट परत एकदा ऍड बॅक करूयात, म्हणजे अबाव 12%. तर रामचा काही प्रॉब्लेम नाहीये, परंतु श्यामला मात्र इथे मी मेन्शन करतो येस फॉर श्याम, आणि श्यामला मात्र इंटरेस्ट दिलंय 18%. तर इथे मी 18% मेन्शन करतो. आणि 18%नी जे काय इंटरेस्ट दिलंय तर ते आहे 1,80,000. इथे दिसेल तुम्हाला 1,80,000 इंटरेस्ट आहे. तर ते 1,80,000 इंटरेस्ट दिलंय. आता एनी इंटरेस्ट इन एक्सेस ऑफ 12% आपल्याला ऍड बॅक करायचं आहे. म्हणजे 12% किती इंटरेस्ट जास्त दिलंय, तर इथे नक्कीच ते 6% इंटरेस्ट जास्त दिलंय. तर ते आपल्याला कम्प्युट करायचं. तर ते कसं करणार, सोपं आहे. म्हणजे त्यामध्ये अवघड असं काही नाहीये. तर कसं करणार, 18% 1,80,000 इंटरेस्ट दिलाय, तर 6% साठी किती, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, फक्त क्रॉस कॅल्क्युलेशन करायचंय. म्हणजे क्रॉस कॅल्क्युलेशन कसं करणार, तर आपण काय करणार, 6 इंटू 1,80,000 दाखवणार आणि त्याला डिवाइड करणार आपण 18नी, म्हणजे आपल्याला एक्सेस इंटरेस्ट मिळेल. याचा अर्थ श्यामला एक्सेस इंटरेस्ट दिले किती, 60,000चं दिलंय. आता श्याम प्रमाणे आपण आता इंटरेस्ट कॅल्क्युलेट करूयात, जे दिलंय कुणाला, सुभद्राला. म्हणजे इथे आपण काय करूयात, एस यू फॉर सुभद्रा. आता सुभद्राला इंटरेस्ट किती पर्सेंटने दिलाय, तर प्रॉब्लेम मध्ये दिसतंय 27%ने दिलाय. आणि किती दिलंय, 2,70,000. तर इथे 27% मी लिहितो, आणि इथे म्हणजे इन एक्सेस ऑफ 12% जर म्हटलं तर 15% एक्स्ट्रा इंटरेस्ट दिलाय. आणि टोटल इंटरेस्ट किती दिलाय, तर ते दिलंय 2,70,000. तर परत एकदा आपल्याला क्रॉस कॅल्क्युलेशन करायचंय. तर कसं करणार, सोपं आहे. आपल्याला काय करायचंय, 15 इंटू 2,70,000 आणि त्याला डिवाइड करायचंय 27नी. म्हणजे आपला आन्सर येईल या ठिकाणी आता 1,50,000. याचा अर्थ 1,50,000 हे एक्सेस इंटरेस्ट दिलंय सुभद्राला. आता आपण या दोन्ही इंटरेस्टची बेरीज करूयात. म्हणजे 60,000 मध्ये 1,50,000 ऍड करूयात, म्हणजे आपल्याला समजेल की टोटल एक्सेस इंटरेस्ट किती दिलंय, तर ते दिलंय 2,10,000. तर हे 2,10,000 परत एकदा आपण या ठिकाणी दाखवूयात, कारण की एनी एक्सेस इंटरेस्ट
एनी एक्सिस इंटरेस्ट सो इन टोटल आपण या ठिकाणी एक्सिस इंटरेस्ट जे दिलं होतं इन टोटल 2,10,000 ते आपण ऍड बॅक केलेलं आहे. आता पुढे आपण जाऊयात. आता सर्वात महत्त्वाचं जे होतं टोटल पार्टनर्स रेम्युनरेशन ॲड बॅक करणं आणि एनी इंटरेस्ट इन एक्सेस ऑफ 12% ॲड बॅक करणं ते आपण केलेलं आहे. तर आता आपण वन बाय वन सगळे पर्टिक्युलर्स पाहूया जे डेबिट साईडला रेकॉर्ड केलेले आहेत. आता सर्वात अगोदर रेकॉर्ड केलं डेबिट साईडला ऑफिस एक्सपेन्सेस. आता ऑफिस एक्सपेन्स हा प्युअर बिझनेस एक्सपेन्स आहे आणि तो डिसअलाउड नसतो, परंतु आपल्याला ॲडजस्टमेंट पाहावी लागेल की ॲडजस्टमेंटमध्ये असं काही दिलंय का जे ऑफिस एक्सपेन्सेसमध्ये इन्क्लूड केलंय आणि जे नॉन बिझनेस आहे आणि जे आपल्याला डिसअलाउड करावं लागेल असं काही आहे का, तर आता ते आपण ॲडजस्टमेंटमध्ये पाहूयात. तर खाली ॲडजस्टमेंटमध्ये गेल्यानंतर मला वाटतं ॲडजस्टमेंट नंबर 3. तर ॲडजस्टमेंट नंबर 3 मध्ये पहा, इथे खूप क्लिअर कट त्यांनी मेन्शन केलंय की ऑफिस एक्सपेन्सेस इन्क्लूड ₹20,000 विच आर डिसअलाउड. म्हणजे हे बिझनेस एक्सपेन्सेस नाही आहेत हे 20,000, म्हणजे जे नॉन बिझनेस एक्सपेन्सेस आहेत म्हणून ते आपल्याला परत एकदा ॲडबॅक करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण सोल्युशनकडे जाऊयात आणि ऑफिस एक्सपेन्सेस परत एकदा ॲडबॅक करूयात. आता एक महत्त्वाचं, सिक्वेन्स कसंही असलं तरी फरक पडत नाहीये. त्यामुळे इथे तुम्ही नंबर 3ला जरी ऑफिस एक्सपेन्सेस दाखवले असते तरी चाललं असतं. आता पुढचं पर्टिक्युलर घेऊयात जे आपल्याला दिसेल प्रॉब्लेममध्ये. तर पुढचं पर्टिक्युलर आहे स्टाफ सॅलरीज अँड वेजेस. आता स्टाफ सॅलरीज अँड वेजेस देखील हा प्युअर बिझनेस एक्सपेन्स आहे, परंतु जसं मी सांगितलं यावर काय ॲडजस्टमेंट आहे का? ॲडजस्टमेंट असेल तर ते चेक करावं लागेल आपल्याला. तर खाली आपण परत एकदा जाऊयात. तर खाली गेल्यानंतर इथे ऑफिस स्टाफ अँड सॅलरी, हां, स्टाफ अँड सॅलरी एक्सपेन्सेसच्या बद्दल ॲडजस्टमेंट नंबर 4 पण नाही आहे, 5th पण नाही आहे, 6th पण नाही आहे, 7 पण नाही आहे, 8 पण नाही, 9 पण नाही, 10 पण नाही, 11 पण नाही, 12 पण नाही. याचा अर्थ ऑफिस एक्सपेन्सेसबद्दल कुठलीही ॲडजस्टमेंट प्रॉब्लेममध्ये दिलेली नाही आहे. आणि ऑफिस एक्सपेन्स स्टाफ सॅलरीज अँड वेजेस ह्या एक्सपेन्सेसबद्दल आपण बोलत होतो. याबद्दल कुठलीही ॲडजस्टमेंट प्रॉब्लेममध्ये दिलेली नाही आहे. त्यामुळे हा प्युअर बिझनेस एक्सपेन्स आहे आणि हा डिसअलाउड नाही आहे. त्यामुळे याचा काही विचार सध्या करायची गरज नाही. ओके. पुढे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस पहा. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इन टोटल आपल्याला 4 लाख रुपीचेच दिसत आहेत. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस पण बिझनेस एक्सपेन्स आहे, पण परत एकदा आपण पाहूया त्या ॲडजस्टमेंट आहे का ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सबद्दल. तर मला वाटतं ॲडजस्टमेंट नंबर 6 पहा. इथे ॲडजस्टमेंट नंबर जी 6 आहे तर ती नक्कीच ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सबद्दल आहे. आणि इन टोटल आपल्याला दिसतात की ₹8,000 जे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसमध्ये ॲड केलेत आणि त्याचं नेचर हे पर्सनल आहे आणि पर्सनल नेचरचे एक्सपेन्स बिझनेस एक्सपेन्स म्हणून दाखवता येणार नाही. म्हणून आपल्याला हे 8,000 परत एकदा नेट प्रॉफिटमध्ये ॲड करावे लागतील टू फाइंड आउट बुक प्रॉफिट. तर आपण हे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ॲड बॅक करूयात. तर इथे पहा, हे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ॲड बॅक मी केलेत विच आर डिसअलाउड इन नेचर आणि 8,000 आपल्याला ॲड बॅक करायचे. पुढे आता पुढचं पर्टिक्युलर पाहूयात प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे. त्या अगोदर हे 4 लाखला मी एक टिक करतो. तर खाली सॅलरी आहे, सॅलरीचा विचार आपण ऑलरेडी केला होता. त्या खालोखाल इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे, त्याचाही विचार आपण ऑलरेडी केलेला आहे. तर खाली आपल्याकडे आहे डेप्रिसिएशन. ओके, हां. आता डेप्रिसिएशन पहा, याला एक ॲडजस्टमेंट आहे. डेप्रिसिएशन ॲज पर बुक्स किती आहे? 2 lakhs. आणि ॲडजस्टमेंट जर पाहिली डेप्रिसिएशनची तर मला वाटतं ॲडजस्टमेंट नंबर 8 आहे पहा. सो बुक्समध्ये 2 lakhs रुपीज दाखवलेत
आणि इन्कम टॅक्सच्या रूल्स प्रमाणे डेप्रिसिएशन असायला हवं फक्त 1,90,000. याचा अर्थ 10,000चं 10,000चं डेप्रिसिएशन हे एक्स्ट्रा दाखवलेलं आहे. आणि ते डिसअलाउड आहे. परंतु कधी कधी प्रॉब्लेममध्ये काय होतं की बुकमध्ये डेप्रिसिएशन कमी दाखवलं आहे आणि इन्कम टॅक्सच्या रूलप्रमाणे डेप्रिसिएशन जास्त दाखवायला पाहिजे, म्हणजे असंही होऊ शकतं. तर मग अशा वेळेस डिफरन्सचं करायचं काय? आणि हा गोंधळ टाळण्यासाठी एक सोपी प्रोसिजर आहे. तर तुम्ही हे इग्नोर करा की डिफरन्स किती आहे फिगरमध्ये. करायचं काय अशा वेळेस की डिरेक्टली जे काय डेप्रिसिएशन प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दिलेलं आहे, म्हणजे इथे पहा प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला किती दिले 2 lakhs, ते ॲज इट इज तुम्ही काय करा, परत एकदा ॲड बॅक करा. परत एकदा काय करा, ॲड बॅक करा. आणि कशासाठी तर युनिफॉर्म ट्रीटमेंट आपल्याला देता येऊन, म्हणजे पूर्णपणे ॲड बॅक करा. आणि आपल्याला खाली जायचं आहे ह्याच टेबलमध्ये आणि ते पहा अलावेबल बिझनेस एक्सपेन्सेस म्हटलेलं आहे. आता अलाउड बिझनेस एक्सपेन्स किती दाखवला आहे ॲडजस्टमेंट प्रमाणे? मला वाटतं 1,90,000 आहे. आणि ॲडजस्टमेंट नंबर काय होता? हां, नंबर 8 आणि 1,90,000 होते. तर ते 1,90,000 आपल्याला इथे दाखवायचे आहेत अलावेबल बिझनेस एक्सपेन्स, कारण तितकेच फक्त इन्कम टॅक्सच्या रूल्सप्रमाणे अलाउड केलेले आहेत. म्हणून व्हेरीफाईड टॅक्स डेप्रिसिएशन अमाऊंट 190 आहे, तर ते इथून लेस करायचे. ठीक आहे. आता पुढचा पर्टिक्युलर आपण पाहूयात. तर पुढचा पर्टिक्युलर आहे म्युन्सिपॅलिटी टॅक्स ऑफ हाऊस प्रॉपर्टी. आणि इथे बिझनेसमध्ये सॉरी इथे इथे बिझनेस इथे बिझनेसमध्ये 6,000 म्हणून एक्सपेन्स क्लेम केला आहे हाऊस प्रॉपर्टीच्या संदर्भात. परंतु खाली जर प्रॉब्लेम पाहिला तर प्रॉब्लेममध्ये इथे आपल्याला ॲडजस्टमेंट नंबर दिसून येते नंबर 9. आता ही ॲडजस्टमेंट महत्त्वाची आहे. तर असं काय दाखवलं आहे की या फर्मकडे एक हाऊस आहे. त्या हाऊसचा ग्राउंड फ्लोअर हा बिझनेससाठी यूज होतो आणि फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर हा रेंटनी दिलेला आहे आणि रेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू इन्कम मिळालेला आहे. आणि हा जो रेंट इन्कम आहे, तर तो रेंट इन्कम आपल्याला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ह्या हेडच्या अंडर दाखवावा लागेल. हा रेंट इन्कम आपल्याला इन्कम फ्रॉम बिझनेस प्रोफेशनच्या अंडर दाखवता येणार नाही, म्हणजे पार्टनरशिप फर्मचा बिझनेसच्या अंडर दाखवता येणार नाही. का दाखवता येणार नाही? कारण की तो ह्या पार्टनरशिप फर्मचा कोर बिझनेस नाहीये, म्हणून दाखवता येणार नाहीये. मग याचा अर्थ असाही होतो की जे काही एक्सपेन्सेस आहेत जे क्लेम केलेत पार्टनरशिप फर्मच्या बुक्समध्ये, ते सर्वचे सर्व एक्सपेन्सेस हे बिझनेसचे एक्सपेन्स नाही आहेत. कारण की जो फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर आहे तो लेट आउट केलेला आहे. आणि इथे लक्षात घ्या, टोटल एक्सपेन्स किती क्लेम केलाय? 6,000 क्लेम केलाय. परंतु त्या प्रॉपर्टीचे तीन पार्ट पडतात. म्हणजे पहिला पार्ट आहे ग्राउंड फ्लोअर, त्यानंतर आहे फर्स्ट फ्लोअर आणि त्याच्यावरती आहे सेकंड फ्लोअर, म्हणजे 3 पार्ट आहेत. जर ह्या 6,000ला तुम्ही जर 3ने डिवाइड केलं तर पर पार्टचा शेअर येतो 2,000 रुपीज. याचा अर्थ जो फर्स्ट फ्लोअर आहे आणि सेकंड फ्लोअर आहे त्याचा शेअर येईल 4,000 रुपीज. आणि हे जे 4,000 रुपीज एक्सपेन्स म्हणून जर आपल्याला क्लेम करायचे असतील तर ते आपण पार्टनरशिप फर्मच्या बुक्समध्ये नाही क्लेम करू शकत. ते आपल्याला हाऊस प्रॉपर्टी इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हेडच्या अंडरच आपल्याला ते क्लेम करता येतील. कारण ते 4,000 पार्टनरशिप फर्मचा एक्सपेन्स नाही आहे. पार्टनरशिप फर्मचा एक्सपेन्स म्हणून आपल्याला किती क्लेम करता येतील? फक्त 2,000 क्लेम करता येतील, 2,000च क्लेम करता येतील. याचा अर्थ 4,000 रुपीज ही डिसअलाउड फिगर आहे, जी आपल्याला परत एकदा ॲड बॅक करावी लागेल. तर आपण सोल्युशनकडे जाऊयात आणि सोल्युशनमध्ये हे 4,000 परत एकदा आपण या ठिकाणी ॲड करूयात. कारण की 2/3 पोर्शन जो आहे ना तो लेट आउट आहे, त्यामुळे आपल्याला हे 4,000 इथून डिसअलाउड करावे लागतील आणि ते परत एकदा ॲड बॅक करावे लागतील. आता पुढे जाऊयात. तर पुढे आपल्याला दिसतंय डोनेशन टू अनअप्रूव्ड ट्रस्ट, म्हणजे डोनेशन दिलेलं दिसतंय 40,000चं आणि खाली प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स आहे आणि खाली प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स आहे. आता डोनेशन देणं हा काही बिझनेस एक्सपेन्स नाही आहे, त्याच्यामुळे त्याचं नेचर डिसअलाउड आहे. म्हणजे आपल्याला डोनेशन टू अनअप्रूव्ड ट्रस्ट हे परत ॲड बॅक करावं लागेल आणि सगळ्या प्रोव्हिजन्स आपल्याला ॲड बॅक करावेच लागतात. म्हणजे ह्या तिन्ही फिगर आहे, ह्याच्या तिन्ही फिगर आहे 40,000, हे 1,00,000 आणि हे पण 1,00,000. हे तिन्ही पर्टिक्युलर्स आपल्याला परत एकदा ॲड बॅक करावे लागतील, जे की मी ॲड बॅक करतो या ठिकाणी.
डोनेशन अनअप्रूव्ड ट्रस्ट, प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स, प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स, तिन्ही डिसअलाउड आहेत आणि तिन्हीही अमाऊंट्स परत एकदा आपण ॲडबॅक केलेले आहेत. पुढे गेल्यानंतर आपण पाहूयात काय आहे. पुढे गेल्यानंतर ऑदर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे. मोठी फिगर दिसते 13 लाख रुपीजची. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस प्युअरली बिझनेस एक्सपेन्सेस असतात, त्यामुळे त्याचं शक्यतो नेचर डिसअलाउड नसतंच, ते अलाउड एक्सपेन्सेस आहेत. परंतु आपल्याला ॲडजस्टमेंट पाहावी लागेल. ॲडजस्टमेंटमध्ये काय दिले का ऑपरेटिंग एक्सपेन्सेसबद्दल. तर इथे ॲडजस्टमेंटमध्ये जर आपण पाहिली तर ॲडजस्टमेंटमध्ये ॲडजस्टमेंट नंबर 4 आणि ॲडजस्टमेंट नंबर 5 ह्या दोन्हीही ऑपरेटिंग एक्सपेन्सेसशी कनेक्टेड आहेत. त्या ॲडजस्टमेंट नंबर 4 काय सांगते की 40,000 आर नॉट डिडक्टेबल अंडर द इन्कम टॅक्स लॉ. म्हणजे 40,000 डिसअलाउड केले, म्हणजे ते आपल्याला परत ॲडबॅक करावे लागतील. आणि जे 60,000 रुपीज आहे ॲडजस्टमेंट नंबर 5 मध्ये, ते सॅलरी म्हणून दिलेले डोमेस्टिक सर्वंटला. याचा अर्थ ते बिझनेस एक्सपेन्स नाही आहेत, म्हणजे ते आपल्याला बिझनेस एक्सपेन्स म्हणून दाखवता येणार नाहीये, म्हणजे अलाउड एक्सपेन्स नाहीये ॲज अ बिझनेस एक्सपेन्स, डिसअलाउड आहे. म्हणजे हे 40,000 आणि 60,000 दोन्हीही परत एकदा आपल्याला ॲडबॅक करावे लागतील. तर आपण ते ॲडबॅक करूयात या ठिकाणी 40,000 अँड 60,000. ठीक आहे. बरं, मला वाटतं आपली डेबिट साईड पूर्णपणे आपण चेक करून आता झालेली दिसते. मला वाटतं की या ठिकाणी जे एक्सपेंडिचर साईड आहे तर मला वाटतं सर्व पर्टिक्युलर्सचा आपला विचार करून झालेला आहे. आणि जे डिसअलाउड आपल्याला डेबिट साईडला सापडलं ते सर्व काही परत एकदा आपण नेट प्रॉफिटमध्ये ॲडबॅक करणार आहोत आपल्याला, कारण की आपल्याला बुक प्रॉफिट शोधायचं आहे. तर झालेले आहेत. ठीक आहे, म्हणजे ही स्टेप आपली झालेली आहे. आता आपल्याला लेस करायचे. आपल्याला काय लेस करायचं आहे की नॉन बिझनेस इन्कम, जे डिसअलाउड इन्कम आहेत, जे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवलेले आहेत, फक्त आपल्याला त्यांचा विचार करायचा आहे. लक्षात घ्या, असे नॉन बिझनेस इन्कम किंवा डिसअलाउड इन्कम जे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवलेले आहेत बिझनेस इन्कम म्हणून, ते सर्व आपल्याला लेस करायचे. मी परत एकदा त्या पॉईंटवर स्ट्रेस करतोय, जे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवलेले आहेत फक्त तेच, ॲडजस्टमेंटमधले नाही. जे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला नॉन बिझनेस इन्कम दाखवलेत, ज्याचं इन्कमचं हेड वेगळं आहे परंतु बिझनेस इन्कम म्हणून दाखवलेले आहेत, ते सर्व आपल्याला लेस करायचे. ठीक आहे, चला प्रॉब्लेममध्ये ग्रॉस प्रॉफिट हे चा विचार करू नका, कारण ही प्रायमरी फिगर आहे जी आपल्याला आयदर ट्रेडिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट जे काही ह्या पार्टनरशिप फर्मचं नेचर असेल त्यानुसार ती तिथे आलेली आहे. तर तिचा विचार करू नका. परंतु खाली पाहता इंटरेस्ट रिकवर्ड फ्रॉम राम अँड श्याम ड्रॉइंग्स, तर हा प्युअर बिझनेस इन्कम आहे. तर हा नॉन बिझनेस इन्कम नाही आहे, त्यामुळे हा लेस करण्याची गरज नाही. त्यानंतर मात्र आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर, म्हणजे डिबेंचर या फर्मकडे असणार आहेत आणि त्यावर त्यांना इंटरेस्ट मिळालेला आहे. आणि इंटरेस्ट किती मिळाले? 39,800. तर विचार करा रे मुलांना, हा काय बिझनेस इन्कम वाटतं का तुम्हाला? नाही, हा बिझनेस इन्कम नाही आहे, हा नॉन बिझनेस इन्कम आहे. आणि हा इन्कम आपल्याला दाखवावा लागेल इन्कम फ्रॉम अदर सोर्स ह्या हेड अंतर्गत. तर हा नॉन बिझनेस इन्कम आहे, त्याच्यामुळे तो आपण परत एकदा लेस करूयात. तर इथे नॉन बिझनेस इन्कम तो आपण लेस करणार आहोत आणि त्याला दाखवणार आहोत इन्कम फ्रॉम अदर सोर्स ह्या हेड अंडर पुढे येणाऱ्या टेबलमध्ये. ठीक आहे. त्यानंतर पहा, इथं रेंट मिळालंय. किती रेंट मिळालंय? 50,000. आता हे जे रेंट मिळाले हाऊस प्रॉपर्टी, हाही काही बिझनेस इन्कम नाहीये, हाही नॉन बिझनेस इन्कम आहे. म्हणजे याचा अर्थ हाही नॉन बिझनेस इन्कम आपल्याला मायनस करावं लागेल, लेस करावं लागेल. तर आता आपण तो नॉन बिझनेस इन्कम लेस करूयात. आणि कारण काय लेस करण्याचं? कारण की हा बिझनेस इन्कम नाहीये आणि हा इन्कम आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ह्या हेड अंडर येणारा. ठीक आहे. पुढे जे पुढे आहे इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट. किती मिळाले? 70,000चं इंटरेस्ट मिळाले. आता हाही काही बिझनेस इन्कम नाहीये. इथे फर्मला इन्कम मिळालाय कशावर? की त्यांनी फिक्स डिपॉझिट केलेलं आहे आणि त्यावर त्यांना इंटरेस्ट मिळाले. आणि याचा अर्थ हा जो इन्कम आहे, हा इन्कम दाखवला जाईल इन्कम फ्रॉम अदर सोर्स ह्या हेडच्या अंतर्गत. त्यामुळे येथून हा इन्कम आपल्याला परत एकदा लेस करावा लागेल. तर तोही आपण लेस करूयात, 70,000 रुपीज. आता पुढे गेल्यानंतर आपल्या लक्षात काय येत आहे की पुढे आता आपल्याला इथे लॉंग टर्म कॅपिटल गेन दिसत आहे ऑन लिस्टेड इक्विटी शेअर. किती आहे? 2 lakhs आहेत.
आणि पुढे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन येत आहे किती ऑन लिस्टेड इक्विटी शेअर ₹1,00,000. आता हे दोन्हीही बिझनेस इन्कम नाही आहेत. हे दोन्ही इन्कम आपल्याला कॅपिटल गेन ह्या हेडच्या अंडर दाखवावे लागतील आणि इथे हे क्रेडिट साईडला दाखवलं त्यामुळे आपल्याला हे दोन्ही इन्कम लेस करावे लागतील. तर ते दोन्ही इन्कम मी एकदम लेस करतो या ठिकाणी, लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, आणि दोन्ही कॅपिटल गेनच्या अंडर आपल्याला दाखवावे लागतील. आणि स्पेसिफिकली दाखवायचे म्हटलं तर लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आता आपण पुढे जाऊयात. तर पुढे नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये काय आहे तर डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी अँड डिव्हिडंड फ्रॉम फॉरेन कंपनी. आता हे दोन्ही डिव्हिडंड प्युअर बिझनेस इन्कम नाही आहेत. हे दोन्ही इन्कम आपल्याला इन्कम फ्रॉम अदर सोर्स ह्या हेड अंडरच दाखवावे लागतील. त्यामुळे हे दोन्ही इन्कम प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवले, त्यामुळे आपल्याला परत एकदा लेस करावे लागतील. तर इथून ते आपण काय करूयात आता लेस करूयात. ओके. आता त्यानंतर खाली पहा बॅड डेट्स रिकवर्ड, म्हणजे पास्टमध्ये कधीतरी बॅड डेट्स दाखवले असतील आणि त्याचं एक्सपेंडिचर म्हणून बेनिफिट घेतलं असेल तर ते बॅड डेट्स रिकवर केले. त्यामुळे साहजिकपणे किंवा नॅचरली हे बॅड डेट्स रिकवर्डला ह्या वर्षीचा बिझनेस इन्कम म्हणूनच दाखवण्यात येईल. त्यामुळे हे बिझनेस इन्कम आहेत, त्यामुळे हे लेस करण्याची गरज नाही आहे. परंतु पुढे पाहता शॉर्ट टर्म कॅपिटल गेन दिसते आपल्याला आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन दिसत आणि कशावर अनलिस्टेड शेअरवर. आणि हे दोन्हीही काही प्युअर बिझनेस इन्कम नाही आहेत. हे दोन्हीही आपल्याला कॅपिटल गेन ह्या हेड अंतर्गतच दाखवावे लागतील आणि हे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवलेत, त्यामुळे आपल्याला ते परत एकदा मायनस करावे लागतील. त्यामुळे आपण ते लेस करूयात या ठिकाणी एकामागे एक. तर आपण ते केलेले आहेत. पुढे पुढे आपण जाऊयात आणि पुढे आपल्याला काय दिसतंय की बिझनेस इन्कम दिसतोय, मिसलेनियस बिझनेस इन्कम अँड कमिशन फ्रॉम एजन्सी बिझनेस. हे दोन्हीही पार्टनरशिप फर्मचे बिझनेस इन्कम आहेत. त्यामुळे याचं नेचर नॉन बिझनेस इन्कम असं नाही, म्हणून ते लेस करण्याची गरज नाही. मला वाटतं आपली प्रॉफिट लॉस अकाउंटची क्रेडिट साईड चेक करून झालेली आहे, परंतु एक ॲडजस्टमेंट तुमच्या लक्षात असेलच. तर ती ही ॲडजस्टमेंट आहे पहा, ॲडजस्टमेंट नंबर 13. तर इथे काय झालं रे, क्लोजिंग स्टॉकचं ओव्हर व्हॅल्युएशन केलं आहे 2,90,000नी आणि ओपनिंग स्टॉकचं अंडर व्हॅल्युएशन केलं आहे 1,90,000नी. तर हे अलाउड नाही आहे टेक्निकली. आणि याचा इफेक्ट काय येणार आहे तर तुम्ही नोट्स पहा, नोट्समध्ये जर फॉर्मॅट चेक केलात तुम्ही तर इथे इथे लक्ष द्या. इथे लेस आहे हेड अंतर, लेस म्हणजे नॉन बिझनेस किंवा डिसअलाउड इन्कम. तर इथे पहा जर अंडर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक असेल तर जितक्याने अंडर व्हॅल्युएशन केलं आहे ते आपल्याला परत एकदा लेस करावं लागेल. आणि जर ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक असेल तर जितक्यांनी केलं आहे ओव्हर व्हॅल्युएशन ते परत एकदा आपल्याला लेस करावं लागेल. आणि समजा याची अपोजिट केस असते. अपोजिट केस म्हणजे काय, ओव्हर व्हॅल्युएशन ऐवजी अंडर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक, म्हणजे इथं वरती पहा, इथे दिसेल तुम्हाला, माझा कर्सर दिसत असेल तर अशी केस असते. आणि अंडर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक ऐवजी ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक असते. तर तर ते आपण ऍड केलं असतं, परंतु ह्या प्रॉब्लेममध्ये जे आपल्याला दिसतंय त्यानुसार प्रॉब्लेममध्ये अंडर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक आहे आणि ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक आहे. त्यामुळे त्या दोन्ही गोष्टी आपल्याला लेस कराव्या लागतील. तर आधी पाहूयात अंडर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक किती आहे, 1,90,000. तर अंडर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक आपल्याला लेस करायचं आहे. तर आता आपण ते अंडर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक अगोदर लेस करूयात. तर इथे ते लेस केलं नॉन बिझनेस इन्कम म्हणून. आणि अजून प्रॉब्लेममध्ये आहे ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक 2,90,000. आणि नोट्स प्रमाणे ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक देखील आपल्याला काय करायचंय, लेस करायचंय. तर तेही आपण काय करूयात, लेस करूयात. परंतु इथे एखाद्याला प्रश्न पडला पाहिजे, का बरं हे अंडर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉक लेस केलं, ते ऍड का नाही केलं, का बरं ते ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक लेस केले, ऍड का नाही केलं. तर त्याचं कारण खूप सोपं आहे. पहा, ज्यावेळेस तुम्ही क्लोजिंग स्टॉक, तुम्ही एक इमॅजिन करा तुमच्या समोर ट्रेडिंग अकाउंट आहे आणि इमॅजिन करा त्यामध्ये जो क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे तो ओव्हर व्हॅल्यूड आहे. म्हणजे अज्युम करा की ₹100 हे खरं व्हॅल्युएशन आहे क्लोजिंग स्टॉकचं आणि तो ओव्हर व्हॅल्यूड करून दाखवलाय. म्हणजे समजा त्याला 100 ऐवजी 150 दाखवलंय. तर काय होईल रे, नॅचरली क्रेडिट साईडला 100 दाखवणं अपेक्षित होतं ट्रेडिंग अकाउंटमध्ये. तर 100 न दाखवता ते 150 दाखवलंय, म्हणजे क्रेडिट साईड मोठी होणार ना, आणि तिची व्हॅल्यू क्रेडिट साईडची टोटल ही ₹50 वाढणार आहे. याचा अर्थच काय होतो की इन्कम अननेसेसरली ₹15 एक्स्ट्रा दाखवला गेलेला आहे.
आणि तेही काही अलाउड नाहीये. म्हणून आपल्याला हे आपण ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक लेस केलं आणि तेच लॉजिक आहे अंडर व्हॅल्युएशन ऑफ ओपनिंग स्टॉकसाठी. ठीक आहे. आता पुढे आपण जाऊयात. आता आपल्याला काय करायचं आहे, मला वाटतं आपली जे प्रॉफिट लॉस अकाउंट आहे त्याची डेबिट साईड आणि क्रेडिट साईड पूर्णपणे जे जे इफेक्ट्स आपण देणं अपेक्षित होतं ते दिलेले आहेत मला वाटतं. आता आपल्याला काही ॲडजस्टमेंट्स पाहावे लागतील. आता फॉर एक्झाम्पल ही ॲडजस्टमेंट पहा. ॲडजस्टमेंट नंबर कुठली? हां, ॲडजस्टमेंट नंबर 10 पहा. तर ॲडजस्टमेंट नंबर 10 मध्ये काय दिसतंय की लास्ट इयरची एक जीएसटी लायबिलिटी होती 4000ची. बिझनेस एक्सपेंडिचर कनेक्टेड होती, पण ती लास्ट इयरमध्ये अलाव केली नव्हती, डिसअलाउड केली होती. म्हणजे त्याचं बेनिफिट घेता आला नाही लास्ट इयर. परंतु ह्या वर्षी तिचं पेमेंट झालेलं दिसतंय. टॅक्स इयर 26-27मध्ये तिचं पेमेंट झालेलं दिसतंय. म्हणून या वर्षी आपल्याला हे 4000चं बेनिफिट घेता येणार आहे. आणि जर तुम्ही प्रॉफिट लॉस अकाउंट व्यवस्थित पाहिलं डेबिट साईड, तर हे 4000चं बेनिफिट ॲज अन एक्सपेंडिचर म्हणून घेतलेलं दिसत नाहीये. तुम्ही व्यवस्थित एकदा चेक करा प्रॉफिट लॉस अकाउंटची डेबिट साईड. मग अशा वेळेस काय करायचं, म्हणजे जे बिझनेस एक्सपेंडिचर आहेत इथे पहा, फॉर्मॅट आपला पहा, मास्टर फॉर्मॅट. जर जे बिझनेस एक्सपेन्सेस आहेत जे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवलेले नाही आहेत, ते एक्सपेंडिचर आपण आता लेस करणार आहोत. म्हणजे असे एक्सपेंडिचर आपल्या ॲडजस्टमेंटमध्ये शोधणार आहोत आणि असे एक्सपेंडिचर आपण लेस करणार आहोत. तर इथे प्रॉब्लेममध्ये जीएसटी लायबिलिटी आपल्याला सापडलं. आता त्याचं बेनिफिट आपण घेऊयात, त्याला लेस करूयात. तर जीएसटी लायबिलिटी ओके, जी पेड केलेली आहे आणि जी बिझनेस एक्सपेन्स म्हणून प्रॉफिट लॉसला डेबिट साईडला दाखवलेली नाही आहे, म्हणून आपण ते 4000 इथून लेस केले. आता पुढे अजून एक ॲडजस्टमेंट आहे पहा, ॲडजस्टमेंट नंबर 12. तर काय दिसतंय की ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस आहेत, बिझनेस प्रमोशनसाठी केलेले आहेत आणि किती केले आहेत, 72,000 इतके केलेले आहेत. आणि ते प्रॉफिट लॉस अकाउंटचे डेबिट साईड दाखवलेले नाही आहेत, परंतु ते बिझनेस एक्सपेन्स आहेत. त्यामुळे आपण ते इथून परत एकदा काय करणार आहोत, इथून ते लेस करणार आहोत. केलेत. बरं, बिझनेस एक्सपेन्स अलाउएबल डिडक्शन 72,000. आता मला वाटतं अजूनही आता कुठली अशी ॲडजस्टमेंट राहिलेली नाही आहे जिचा विचार करणं गरजेचं आहे फॉर द कम्प्युटेशन ऑफ बुक प्रॉफिट. म्हणजे बुक प्रॉफिट कम्प्यूट करण्यासाठी करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जितके काय पर्टिक्युलर्स आहेत, जितके ॲडजस्टमेंट्स आहेत, त्या सर्वांचा मला वाटतं आपण विचार केलेला आहे. त्यामुळे आता आपण बुक प्रॉफिट कॅल्क्युलेट करू शकतो. आता समजून घ्या बुक प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करतात. तर सोपं आहे. ह्या फॉर्मॅटमध्ये आपण काय केलं, सर्वात सुरुवातीला आपण नेट प्रॉफिट घेतलं. तर काय करायचं, बुक प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू अगोदर नेट प्रॉफिट रेकॉर्ड करायचं आणि त्या नेट प्रॉफिटमध्ये हे सर्व डिसअलाउड एक्सपेन्सेस जे आपण एकाखाली एक रेकॉर्ड केलेले आहेत ते सर्व आपल्याला ॲड करायचे आहेत. आणि ते सर्व ॲड केल्यानंतर त्या टोटलमधून आपण लेस करणार आहोत नॉन बिझनेस इन्कम, जे एकाखाली एक आपण मेन्शन केलेले आहेत ते सर्व लेस करणार आहोत. आणि ते लेस केल्यानंतर आपण लेस करणार आहोत अलाउएबल बिझनेस एक्सपेन्सेस. म्हणजे असे बिझनेस एक्सपेन्सेस जे अलाउड आहेत ॲज अन एक्सपेंडिचर म्हणजे प्रॉफिट लॉसला डेबिट साईडला दाखवलेले नाही आहेत, ते सर्व एक्सपेंडिचर आपण इथून लेस करणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी जे शिल्लक राहील, जो बॅलन्सिंग फिगर शिल्लक राहील, त्याला म्हणायचं आहे बुक प्रॉफिट. तर तो बुक प्रॉफिट इथे किती आला, 1,37,88,000 इतका तो बुक प्रॉफिट येणार आहे. ठीक आहे. आता आपलं टेबल 1 कंप्लीट झालंय. मला वाटतं बुक प्रॉफिट कसा कम्प्यूट करतात तेही तुमच्या लक्षात आलेलंच असेल. काय काय लॉजिक, कुठल्या कुठल्या गोष्टींचं कुठल्या कुठल्या गोष्टीवर आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे तेही तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता आता सगळ्यात महत्त्वाचा टेबल आहे, टेबल नंबर 2 म्हणजे स्टेप नंबर 2. आता आपल्याला कम्प्यूट करायचं आहे टोटल इन्कम. आता टोटल इन्कम ऑफ पार्टनरशिप फर्म कम्प्यूट करायचं आहे. म्हणजे नेमकं करायचं आहे काय पहा, कुठल्याही पार्टनरशिप फर्मला पहिल्यांदा मिळू शकतो इन्कम, तर तो पार्टनरशिप फर्मच्या बिझनेसमधून. म्हणजे आपल्याला पार्टनरशिप फर्मच्या बिझनेसमधून मिळालेला पहिल्यांदा इन्कम कम्प्यूट करायचा आहे. तो इन्कम कम्प्यूट केल्यानंतर पार्टनरशिप फर्मला इतर काही इन्कम आहेत का, म्हणजे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीच्या अंडर काही इन्कम आहेत का, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसच्या अंडर काही इन्कम आहेत का, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन ह्या हेडच्या अंतर्गत काही इन्कम आहेत का, हे आपल्याला पाहिजे. आणि इन्कम फ्रॉम सॅलरी ह्या हेडच्या अंडर पार्टनरशिप फर्मला इन्कम मिळू शकत नाही, कारण की पार्टनरशिप फर्म ही एम्प्लॉयर आहे, पार्टनरशिप फर्म ही एम्प्लॉई नाही आहे. म्हणून सॅलरी ह्या हेडच्या अंडर इन्कम पार्टनरशिप फर्मला इन्कम मिळण्याचं कारणच नाही आहे. म्हणजे थोडक्यात
कम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम ऑफ द फर्म करायचे म्हणजे काय, आधी पार्टनरशिप फर्म बिझनेस इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर जे अदर हेड्स ऑफ इन्कम आहेत, म्हणजे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन, त्या हेडच्या अंडरचा इन्कम आपल्याला कम्प्यूट करायचा आहे. आणि त्या पूर्ण इन्कमची एकदा आपण बेरीज केली तर आपल्याला टोटल इन्कम ऑफ द फर्म मिळणार आहे. बरं, आता हे कम्प्युटेशन कशाप्रमाणे करायचं, तर हे कम्प्युटेशन आपल्याला 35 प्रमाणेच करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पार्टनरचं अलावेबल रेम्युनरेशन किती, तेही आपण इन्कम टॅक्स प्रोव्हिजन प्रमाणे तेही आपण ह्याच टेबलमध्ये कम्प्यूट करणार आहोत. इथे पहा, जे अलावेबल रेम्युनरेशन टू पार्टनर्स किती, तेही आपण ह्याच टेबलमध्ये कम्प्यूट करणार आहोत. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आपला पहिला प्रयत्न काय असेल, आपलं पहिलं टार्गेट काय असेल की इन्कम फ्रॉम बिझनेस, म्हणजे पार्टनरशिप फर्मचा जो काय बिझनेस आहे त्यातून किती इन्कम मिळाला ते आपल्याला आधी कम्प्यूट करायचं आहे. तर ते कसं कम्प्यूट करायचं समजून घ्या. तर सर्वात अगोदर आपल्याला बुक प्रॉफिट मेन्शन करायचं आहे. तर बुक प्रॉफिट आपण टेबल 1 मध्ये कॅल्क्युलेट केला आहे, तो ॲज इट इज इथे मेन्शन करायचा आहे. आणि त्या बुक प्रॉफिटमधून आपल्याला मायनस काय करायचं आहे, तर अलावेबल रेम्युनरेशन टू वर्किंग पार्टनर, म्हणजे जे कोण वर्किंग पार्टनर आहे त्याला किती रेम्युनरेशन पे करता येईल इन्कम टॅक्स ऍक्ट मधील प्रोव्हिजन्सनुसार. आणि त्यासाठी आपल्याला सेक्शन पाहायचा आहे कुठला, 35. 35 सेक्शनमध्ये प्रोव्हिजन्स आपल्याला मिळतात. आणि त्या प्रोव्हिजन प्रमाणे आपण पार्टनरला किती, वर्किंग पार्टनरला मॅक्सिमम किती रेम्युनरेशन देऊ शकतो, म्हणजे अलाउवेबल रेम्युनरेशन किती असेल ते आपण कम्प्यूट करणार. आणि बुक प्रॉफिटमधून ते अलाउवेबल रेम्युनरेशन आपण लेस करणार म्हणजेच आपल्याला काय मिळेल, इन्कम फ्रॉम पार्टनरशिप बिझनेस मिळेल. इन्कम फ्रॉम पार्टनरशिप बिझनेस मिळेल. इथे इन्कम फ्रॉम बिझनेस म्हटले मी, त्याचाच अर्थ असा आहे इन्कम फ्रॉम पार्टनरशिप बिझनेस. ठीक आहे. तर आता आपण अलाउवेबल रेम्युनरेशन टू वर्किंग पार्टनरचे प्रोव्हिजन समजून घेऊ. तर इथे लोअर ऑफ ए आणि बी म्हणजे काय, ए काय आहे, ए आहे ऍक्च्युअल रेम्युनरेशन पेड टू वर्किंग पार्टनर, आणि बी काय आहे, टोटल स्टॅट्युटरी लिमिट. तर आपण ए पॉईंटचं आधी कम्प्युटेशन करणार आहोत, त्यानंतर आपण बी पॉईंटसाठी कम्प्युटेशन करणार आहोत. आणि ए आणि बी पैकी जी फिगर लोअर असेल ती लोवेस्ट फिगर आपण बुक प्रॉफिटमधून लेस करणार आहोत, म्हणजे आपल्याला इन्कम फ्रॉम बिझनेस मिळेल. ठीक आहे. आता लक्षात घ्या, सेक्शन 35 मधल्या प्रोव्हिजननुसार रेम्युनरेशन हे फक्त वर्किंग पार्टनरलाच देण्यात येईल. तर इथे वरती आपण जाऊयात, म्हणजे प्रॉब्लेममध्ये जाऊयात. इथे पाहण्यापेक्षा मला वाटतं आपण प्रॉब्लेमच ओपन करूयात. तर वर्किंग पार्टनर कोण कोण आहेत ते आधी पाहूयात आपण. तर वर्किंग पार्टनर आपल्याला दिसतं या ठिकाणी, राम वर्किंग पार्टनर आहे आणि श्याम वर्किंग पार्टनर आहे. तर ह्या वर्किंग पार्टनरला ॲक्च्युअलमध्ये किती रेम्युनरेशन मिळालं आहे ते आपल्याला काढायचं आहे. बरं, रामला 20 लॅक्सची सॅलरी मिळालेली आहे आणि रामला अजून कमिशन पण मिळालेलं आहे. किती, 2 लॅक्सचं, म्हणजे इन टोटल रामला 22 लॅक्स मिळाले. लक्षात ठेवा बरं का आकडा, ही फिगर लक्षात ठेवा. रामला सॅलरी मिळाली 20 लॅक्स आणि रामला कमिशन मिळाले 2 लॅक्स, म्हणजे रामला इन टोटल 22 लॅक्स मिळालेत. आणि श्याम पण वर्किंग पार्टनर आहे, त्याला पण किती मिळाली सॅलरी, 30 लॅक्स. आणि श्यामला बोनस मिळाला, किती मिळाला आहे, 1 लॅक, म्हणजे 30+1 म्हणजे 31 लॅक्स हे श्यामला मिळालेले आहेत. म्हणजे राम आणि श्यामला जे काही मिळालेलं आहे ना, ते ऍक्च्युअल रेम्युनरेशन टू वर्किंग पार्टनर आहे. आणि सुभद्रा नॉन वर्किंग पार्टनर आहे, म्हणजे सुभद्राला सॅलरीज देऊ शकत नाही इन्कम टॅक्स च्या प्रोव्हिजन्स प्रमाणे. त्यामुळे सुभद्राचा आता इथे काही विचार करण्याची गरज नाहीये. बरं, परत एकदा, रामला 20 लॅक्स प्लस 2 लॅक्स म्हणजे 22 लॅक्स, आणि श्यामला 30 लॅक्स आणि 1 लॅक म्हणजे 31 लॅक्स, म्हणजे इन टोटल 53 लॅक्स. म्हणजे मी जर कॅल्क्युलेशन आपलं चुकीचं नसेल तर इन टोटल 53 लॅक्स सॅलरी मिळालेली आहे, म्हणजे सॉरी रेम्युनरेशन मिळालेलं आहे वर्किंग पार्टनरला. आणि रेम्युनरेशन म्हणजे काय, आपण इथे तुम्हाला ऑलरेडी मी ते एक्सप्लेन केलेलं आहे. रेम्युनरेशन म्हणजे काय असतं, सॅलरी, बोनस आणि कमिशन ह्या तिघांची बेरीज म्हणजे रेम्युनरेशन असते. ठीक आहे. आता आपल्याला सेक्शन 35E समजून घ्यायचं आहे. तर तुमच्या नोट्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर मी तुम्हाला वाटलं तर ओपन करून दाखवतो. तर पेज नंबर साधारणतः पाहूयात आपण. पेज नंबर कुठे आहे, तो वरतीच आहे. इथे तर नाही.
कुठे आहे? इथे पहा, रेम्युनरेशन इथे पहा. तर इथे आपल्याला तीन सब पॉईंट्स दिसतात, 1, 2 आणि 3. ठीक आहे. त्यातला पहिला पॉईंट काय आहे? बुक प्रॉफिट इज निगेटिव्ह. बरं, आपला बुक प्रॉफिट निगेटिव्ह आहे का? निगेटिव्ह म्हणजेच काय? बुक लॉस. तर बुक लॉस आहे का नाही? म्हणजे ह्या लिमिटचा आपल्याला विचार करण्याची गरज नाही. आपल्याला विचार करावा लागणार आहे ह्या उरलेल्या 2 लिमिटचा. म्हणजे ही जी लिमिट आहे ऑन ऑन द फर्स्ट 6 लाख ऑफ बुक प्रॉफिट, आणि जी सेकंड लिमिट आहे ऑन द बॅलन्स ऑफ बुक प्रॉफिट, ह्या 2 लिमिटचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणि समजा बुक लॉस असता, तर बुक लॉस असता तर फक्त फक्त आणि फक्त आपण ह्या लिमिटचा विचार केला असता, ह्या खालच्या 2 लिमिटचा विचारच आपण केला नसता. पण प्रॉब्लेममध्ये बुक प्रॉफिट पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे आपण ह्या उरलेल्या 2 लिमिटचा विचार करणार आहोत. तर इथे सोल्युशनकडे जाऊयात. ह्या 2 लिमिट आधी मी मेन्शन करेल. तर पहा, पहिली लिमिट काय आहे? ऑन ऑन फर्स्ट 6 लाख ऑफ बुक प्रॉफिट. आता टोटल बुक प्रॉफिट किती आहे? 1,37,88,000. ह्या 1,37,88,000 पैकी जे पहिले 6 लॅक्स आहेत, पहिले 6 लाख आहेत, त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि कम्प्युटेशन लॉजिक आपलं काय असणार आहे? आपल्याला हायर ऑफ 3 लॅक्स और 90% ऑफ बुक प्रॉफिट. तर आता आपण इथे किती बुक प्रॉफिट कन्सिडर करतोय? इथे आपण फक्त सध्या 6 लाख रुपीज इतका बुक प्रॉफिट कन्सिडर करतोय, आणि त्याच्या आपल्याला किती दाखवायचे? 90% दाखवायचे. मग आता त्याचे 90% होतात किती? तर सोपं आहे. काय करायचं आहे? 6 लाख इंटू 90% आपल्याला दाखवायचं आहे, म्हणजे 5,40,000. म्हणजे 5,40,000, 5,40,000 90% ऑफ बुक प्रॉफिट आलं. परंतु आपल्याला हायर घ्यायचं आहे, हायर बिटवीन 3 लॅक्स अँड 90% ऑफ बुक प्रॉफिट, जे की किती आहेत? 5,40,000 आहेत. म्हणजे 3 लॅक अँड 5,40,000 पैकी हायर फिगर कुठली आहे? तर 5,40,000 आहे. तर आपल्याला इथे 5,40,000 रुपीज दाखवायचेत, जे की आपण दाखवलंय 5,40,000. आता पुढे आपण जाऊयात. आता बॅलन्स ऑफ बुक प्रॉफिट. आता हे बॅलन्स ऑफ बुक प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करायचं ते आधी समजून घ्या व्यवस्थित, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आपण ह्या पहिल्या स्टेपमध्ये पहिले 6 लाख कन्सिडर केले, तर बॅलन्स ऑफ बुक प्रॉफिट किती शिल्लक राहिला? तर सोपं आहे. आपला टोटल बुक प्रॉफिट किती आहे? 1,37,88,000. त्यापैकी किती बुक प्रॉफिट आपण ह्या स्टेप 1 मध्ये कन्सिडर केला? 6 लाख कन्सिडर केला. तर हे 6 लॅक्स आपल्याला काय करायचे? फक्त मायनस करायचे. म्हणजे उरलेला जो बुक प्रॉफिट आहे तो किती आहे? 1,31,38,000. आणि आपल्या कम्प्युटेशन लॉजिक प्रमाणे आपल्याला किती कन्सिडर करायचे? त्यापैकी 60% करायचे. म्हणजे काय करणार आपण, की हे 1,31,38,000 आहे ना, इंटू 60% करणार. सो इंटू 60 डिवाइड बाय 100, म्हणजे इंटू 60% होईल. म्हणजे किती आले? 79,12,800. इथे आपण मेन्शन करणार आहोत 79,12,800. आता आपल्याला टोटल स्टॅट्युटरी लिमिट काढायची आहे. म्हणजे काय करणार? त्यासाठी आपल्याला हे 5,40,000 प्लस 79,12,800 ह्या दोघांची ॲडिशन करावी लागेल. तर ती आपण ॲडिशन करूयात. म्हणजे आपल्याला टोटल आली आपली 84,52,800. तुम्ही ॲडिशन करून पहा, इतकीच येईल. बरं, आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं कम्प्यूट करायचं काय? इन्कम फ्रॉम बिझनेस, म्हणजे इन्कम फ्रॉम पार्टनरशिप बिझनेस. तर कसं करणार? जो बुक प्रॉफिट आलाय ना पार्टनरशिप फर्मचा, त्या बुक प्रॉफिटमधून आपल्याला काय मायनस करायचंय? लोअर ऑफ ए और बी. लोअर ऑफ ए और बी. तर ए 53 लॅक्स आहे आणि बी किती आहे? 84,52,800. तर नक्कीच या ठिकाणी ए ही लोवेस्ट फिगर आहे. त्यामुळे आपण करणार काय? बुक प्रॉफिटमधून जे ॲक्च्युअल रेम्युनरेशन पेड टू वर्किंग पार्टनर आहे ते लेस करणार आहोत. तर ते आपल्याला लेस करायचं आहे. ते लेस केल्यानंतर पहा, आपला इन्कम फ्रॉम पार्टनरशिप बिझनेस आलाय 84,88,000. बरं, आता आपण पुढे जाणार आहोत. पुढे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ग्रॉस इन्कम ऑफ द फर्म. आता ग्रॉस इन्कम ऑफ द फर्म कसं कॅल्क्युलेट करणार? अतिशय सोपं. म्हणजे पार्टनरशिप फर्मचा बिझनेस इन्कम आपल्याला मिळाला. त्या पार्टनरशिप फर्मच्या बिझनेस इन्कममध्ये आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी जर असेल तर ॲड करणार, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस असतील तर ॲड करणार,
इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन असतील तर ॲड करणार आणि प्रॉब्लेममध्ये हे सर्व काही आहे. तर आपण टेक्निकली असं करणं एक्सपेक्टेड आहे की इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस एकदम ॲड करा, एका मागे एक मेन्शन करा आणि एकदम ॲड करा. त्यानंतर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी दाखवा, ॲड करा. इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन जर असतील ते एका खाली एक दाखवून ॲड करा. म्हणजे बायफर्केशन केलेलं कधीही चांगलं ह्या 3 हेडच्या अंडर. परंतु मी तसं न करता ज्या सिक्वेन्समध्ये इन्कम मला दिसणार आहेत त्या सिक्वेन्समध्येच मी ते सर्व काही ॲड परत करत जाणार आहे. तर कसं ॲड करणार, आता याचं सोपं एक लॉजिक आहे. जे वरती तुम्ही एक्सपेन्स म्हणून, जे वरती तुम्ही डिसअलाउड इन्कम म्हणून दाखवलेत ना, हे जे वरती तुम्ही डिसअलाउड इन्कम म्हणून दाखवलेत ना, तर ते इन्कम तुम्हाला तेच इन्कम तुम्ही परत एकदा ॲड करणं गरजेचं आहे. परंतु शक्यतो इथून करू नका, कारण इथून जर तुम्ही ॲज इट इज जर ते रेकॉर्ड केलं तर तुमच्याकडून मिस्टेक्स होऊ शकतात आणि होतातच. त्यामुळे इथून न ॲड करता परत एकदा प्रॉब्लेम ओपन करा. आणि प्रॉब्लेममध्ये इथे पहा, जे जे तुम्ही डिसअलाउड केलं होतं ते तुम्हाला परत एकदा तेच इन्कम परत एकदा इथे खाली ॲड करायचे आहेत. आता पहा, हा जो इन्कम होता जो आपण डिसअलाउड केला होता 39,08,000, 39,800, सॉरी नॉट लॅक्स, 39,800, हा इन्कम आपल्याला ॲड करायचा आहे. तर आपण तो करूयात आता. सो इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स आणि याचं हेड आपण दाखवणार आहोत इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ठीक आहे. बरं, आता पुढे पुढचा इन्कम आहे. हां, आता हे महत्त्वाचं होतं. त्याच कारणामुळे मी सांगितलं की वरती पाहून तुम्ही ॲज इट इज ॲड करू नका. म्हणजे वरती डिसअलाउड केलेली इन्कम ॲज इट इज तुम्ही ॲज इट इज ॲड करू नका. ते ॲड करत असताना काळजी घ्या, काही ॲडजस्टमेंट्स आहेत का. आणि इथे रेंट ऑफ हाऊस प्रॉपर्टीची नक्कीच ॲडजस्टमेंट आहे. आता मला सांगा, रेंट ऑफ हाऊस प्रॉपर्टी म्हणून किती इन्कम मिळाला आहे? 50,000 मिळाला आहे. परंतु 50,000 हा काय टॅक्सेबल इन्कम नाही आहे आणि आपल्याला टॅक्सेबल इन्कम काढायचा आहे. का बरं टॅक्सेबल इन्कम नाही आहे? तर आपल्याला माहिती आहे की जी म्युन्सिपॅलिटी टॅक्स होता, किती होता? 6,000. त्यापैकी 4,000 हा एक्सपेंडिचर जो आहे ना, तर तो आपल्याला क्लेम करायचा आहे अगोदर या ठिकाणी, ह्या 50,000मधून. म्हणजे 50,000मधून हे 4,000 आपण आधी मायनस करणार. म्हणजे 46,000 हा बॅलन्स शिल्लक राहील. आणि आपल्याला स्टँडर्ड डिडक्शन आहे 30%चं. म्हणजे 46,000च्या 30% आपण कॅल्क्युलेट करणार. आणि जे काही कॅल्क्युलेशन येईल ते 46,000 मधून आपण मायनस करणार. म्हणजे आपल्याला नेट टॅक्सेबल इन्कम मिळेल फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. तर इथे पहा, मी ते कॅल्क्युलेशन करून ठेवलेलं आहे. तर इथे लॉजिक पण त्याचं दिलेलं आहे पहा. 50,000मधून आधी 4,000 म्युन्सिपल टॅक्सेसचे मायनस केले म्हणजे 46,000 आलं आणि मायनस 30% करायचं. म्हणजे 46,000मधून 30% मायनस करायचे. तर ते कसं करायचं? कॅल्क्युलेटरवर तुम्ही काय करा, 46,000 पहिले टाईप करा, त्यानंतर मायनस बटन प्रेस करा आणि त्यानंतर 30 टाईप करा आणि त्यानंतर फक्त पर्सेंटेजचं बटन प्रेस करा. तुम्हाला नेट फिगर जी येईल ना ती इतकी असणार आहे, 32,200. ठीक आहे. आणि हे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी हेडच्या अंडर आपण दाखवलं. आता पुढे जर आपण गेलो तर आपल्याला कुठलं इन्कम मिळतो? इन्कम फ्रॉम फिक्स्ड डिपॉझिट. आता हा इन्कम फ्रॉम फिक्स्ड डिपॉझिट इन्कम फ्रॉम अदर सोर्सच्या अंडर आपल्याला दाखवायला पाहिजे. त्यामुळे आपण तो इथं दाखवूयात, इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट, इन्कम फ्रॉम अदर सोर्स ना. जे ॲक्च्युली खरं तर हे सोपं आहे की इथं वरती पाहायचं आहे आणि एकाखाली एक जे जे डिसअलाउड म्हणून दाखवलेत इन्कम ते एकाखाली एक तुम्ही ॲड करत जायचं आहे. परंतु हे करायचे नाही आहे, ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक हे मात्र ॲड करायचे नाही आहेत. हे दोन मात्र ॲड करायचे नाहीत. बाकीचे तुम्ही ॲड करू शकता, कारण की स्पेसिफिक ॲडजस्टमेंट फक्त हाऊस प्रॉपर्टीची होती, बाकीच्यांची नव्हती. त्यामुळे हे सगळे इन्कम म्हणजे इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट, लॉंग टर्म कॅपिटल गेन, लिस्टेड इक्विटी शेअर, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ऑन लिस्टेड इक्विटी शेअर्स, डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी, डिव्हिडंड फ्रॉम फॉरेन कंपनी, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, लॉंग टर्म कॅपिटल गेन ऑन अनलिस्टेड शेअर्स, हे सर्व काही एकदम तुम्ही दाखवू शकता. तर ते एकदम मी आता इथे खाली दाखवतोय, तुम्ही पण पहा. तर ते सर्व आपण एकदम इथे दाखवले. आता म्हणजे जे वरती डिसअलाउड दाखवले ते खाली परत पण ॲड करणार आहोत त्या हेडच्या अंडर, आणि त्या हेडच्या अंडर त्यांना आपण दाखवणार आहोत. बरं, आता एक महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट नंबर मला वाटतं आहे ती ॲडजस्टमेंट नंबर 7. पहा,
टॅक्स इयर 26-27 मध्ये काय केलं, या फर्मनी एक अर्बन लँड सेल केली आणि त्यांना इन टोटल 2,20,000 मिळाले. परंतु तिची जी कॉस्ट, इंडेक्स कॉस्ट आहे, ती 1 लाख रुपीज आहे. म्हणजे याचा अर्थ काय, 1,20,000चं कॅपिटल गेन झालंय. आणि ही जी काही परचेस केली होती अर्बन लँड, ही 1920 मध्ये परचेस केली होती. म्हणजे जो पिरियड आहे, 1920 मध्ये परचेस केलं आणि 26-27 मध्ये सेल केली. तर हा जो काही पिरियड आहे, तर तो पिरियड नक्कीच 24 मंथ्सपेक्षा जास्तच आहे. त्यामुळे याला लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हणून आपल्याला ट्रीट करावं लागेल. तर इथे लॉंग टर्म कॅपिटल गेन आलं आहे 220 मायनस 1 लाख, 1,20,000. तर हे 1,20,000चं लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे, ते आपल्याला कॅपिटल गेन ह्या हेडच्या अंडर दाखवावं लागणार आहे. आणि अजून एक महत्त्वाचं, ही जी काय ॲडजस्टमेंट आहे ना, ही प्रॉफिट ह्या ज्या ॲडजस्टमेंटमध्ये येणारा जो काय कॅपिटल गेन आहे, तो प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवलेलाच नाही आहे. आणि दाखवला नव्हता म्हणून आपण त्याला डिसअलाउड इन्कम म्हणून आपण बुक प्रॉफिटमध्ये पण त्याला दाखवलं नाही आपण. नॉन बिझनेस इन्कम किंवा डिसअलाउड इन्कम म्हणून बुक प्रॉफिट जो टेबल 1 आहे तिथे आपण ते दाखवलेलं नाही. त्याचं हेच कारण आहे, कारण हे क्रेडिट साईडला हा कॅपिटल गेन दाखवलेलाच नव्हता म्हणून तिथे दाखवण्याचं कारण नाही आहे. म्हणजे बुक प्रॉफिटचा जो काय टेबल आपण तयार केला टेबल 1, तिथे ते डिसअलाउड इन्कम म्हणून आपण दाखवणार नाही आहोत, दाखवण्याची गरजही नाही आहे. परंतु इथे मात्र आपल्याला टेबल नंबर 2मध्ये ते दाखवावं लागणार आहे, लॉंग टर्म कॅपिटल गेन 1,20,000. तर त्याही ॲडजस्टमेंटचा आता विचार करून झालेला नाही. ठीक आहे. आता फक्त माझ्या मते एकच ॲडजस्टमेंट राहिलेली आहे, ॲडजस्टमेंट नंबर 11. ठीक आहे, पण तिचा विचार आत्ता करण्याची गरज नाही आहे, ती आता आपण थोड्या वेळाने करणारच आहोत. बरं, आता आपल्याला ग्रॉस इन्कम ऑफ द फर्म काढायचं आहे. आता ग्रॉस इन्कम ऑफ द फर्म कसं काढणार, की हा जो पार्टनरशिप फर्म बिझनेसचा इन्कम आहे 84,88,000, यामध्ये जे अदर हेड्स ऑफ इन्कम आहेत, म्हणजे इन्कम फ्रॉम सॅलरी नाही, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, जे इथे आपण दाखवलेत पहा, हे जे सगळे इन्कम आपण दाखवलेत, हे सगळे इन्कम आपल्याला ह्या 84,88,000 मध्ये ॲड करायचे आहेत. म्हणजे आपल्याला ग्रॉस इन्कम ऑफ द फर्म मिळेल. आणि तो किती आहे, तो किती येईल, 1 करोड 2,30,000 इतका तो ग्रॉस इन्कम ऑफ द फर्म येणार आहे. परंतु हा काय टॅक्सेबल इन्कम नाही आहे. टॅक्सेबल इन्कम का नाही आहे, तर कारण की आपल्याला ह्या ग्रॉस इन्कम ऑफ द फर्म मधून काही डिडक्शन्स क्लेम करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला मी नोट्स इथे दाखवतो. तर इथे जर फॉर्मॅट तुम्ही पाहिला व्यवस्थित, तर फॉर्मॅटमध्ये हां, ग्रॉस टोटल इन्कम मधून आपल्याला डिडक्शन्स जे चॅप्टर 8च्या अंडर आहेत, ते त्याचं डिडक्शन्स आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे ते एक्झाम्पल त्यांनी दिलं आहे 133. आणि 133 कशाशी कनेक्टेड आहे, डोनेशन्स मेड टू सर्टन अप्रूव्ड चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स, फंड्स, ट्रस्ट अँड अदर एलिजिबल इन्स्टिट्यूशन. आणि प्रॉब्लेम जर पाहिला, तर प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंट नंबर 11 पहा, तर ह्या फर्मनी डोनेट केलेत 2,11,000 टू प्राईम मिनिस्टर्स नॅशनल रिलीफ फंड. तर याचं जे काही बेनिफिट आहे, हे आपल्याला क्लेम करायचं आहे. म्हणजे काय डिडक्शन त्याचं घ्यायचं आहे, तर ते डिडक्शन्स इथे आपण घेणार आहोत 2,11,000. आता ग्रॉस इन्कममधून डिडक्शन्स क्लेम केल्यानंतर खाली जी शिल्लक राहील, तो टोटल इन्कम असेल, टोटल इन्कम ऑफ द फर्म असेल. आणि हा टॅक्सेबल इन्कम आहे, सगळ्यात महत्त्वाचं, हा टॅक्सेबल इन्कम आहे. म्हणजे ह्याच इन्कमवर आपल्याला टॅक्स पुढे जाऊन कम्प्यूट करायचं आहे. ठीक आहे. आता आपण अजून एक महत्त्वाचं, आता ह्या ॲडजस्टमेंटमध्ये पहा, इथे खाली काय दिलं रे, की हे डोनेशन प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला दाखवलेले नाही आहेत, बरोबर. आणि समजा जर दाखवले असते तर याला आपण डिसअलाउड बिझनेस एक्सपेन्स म्हणून ट्रीट केलं असतं. आणि जो काय आपला टेबल 1 आहे बुक प्रॉफिट, तर इथे ह्या डिसअलाउड एक्सपेन्समध्ये आपण ते ॲड केले असते. फॉर एक्झाम्पल पहा, इथे एक डोनेशन दिलेलं होतं, मला वाटतं डोनेशन टू अनअप्रूव्ड ट्रस्ट, हे प्रॉफिट लॉसला डेबिट साईडला दाखवलं होतं, त्यामुळे हे डिसअलाउड केलं आणि आपण ॲड केलं. समजा हे डोनेशन जे ह्या पी एम एन आर एफ ना, हां, पी एम एन आर एफला जे डोनेशन दिलं आहे, ते पण जर दिलं असतं, प्रॉफिट लॉसच्या डेबिटला दाखवलं असतं, तर तेही आपण इथे ॲड केलं असतं. परंतु ते दाखवलेलंच नाही आहे प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला, म्हणून ते डिसअलाउड एक्सपेन्स म्हणून दाखवण्याची गरज नाही. ठीक आहे. आता पुढे आपल्याला जायचं आहे. आणि जो टेबल 3 आहे, तर टेबल 3 आहे अलोकेशन ऑफ इन्कम अमंग पार्टनर्स. म्हणजे पार्टनरला
जो काही इन्कम मिळाला आहे पार्टनरशिप फर्म कडून त्याचं आपल्याला अलोकेशन पण दाखवायचं आहे आणि पार्टनरच्या हातात किती इन्कम टॅक्सेबल आहे जो मिळाला आहे त्यांना पार्टनरशिप फर्म कडून तो तर किती इन्कम टॅक्सेबल आहे तेही आपल्याला दाखवायचं आहे या ठिकाणी. तर सगळ्यात महत्त्वाचं जे सगळ्यात सोपं आहे तर ते आहे शेअर ऑफ प्रॉफिट. ते आधी मेन्शन करूयात आपण. तर पहा, शेअर ऑफ प्रॉफिट म्हणजे काय, पार्टनरशिप फर्मला जो काय प्रॉफिट झालाय त्या प्रॉफिटवर पार्टनरशिप फर्मने टॅक्स पे केलाय आणि जो उरलेला प्रॉफिट आहे तर तो उरलेला प्रॉफिट जर पार्टनर त्यांना वाटून घेत असतील तर तो एक्झेम्प्टेड प्रॉफिट आहे, त्यावर परत पार्टनरला टॅक्स भरण्याची गरज नाही, कारण की त्यावर पार्टनरशिप फर्मने ऑलरेडी टॅक्स भरलेला आहे. ओके. परंतु पार्टनरला काय काय मिळालंय पहा, पार्टनरला इंटरेस्ट मिळालाय आणि नियम तर तुम्हाला माहिती आहे की पार्टनरशिप फर्म अप टू 12% जर इंटरेस्ट पार्टनरला दिला असेल तर ते पार्टनरशिप फर्ममध्ये त्याला बिझनेस एक्सपेन्स दाखवून ते डिडक्शन्स क्लेम करू शकते. त्यामुळे पार्टनरशिप फर्मला टॅक्स भरण्याची गरज नाही आहे. परंतु तेच इंटरेस्ट ज्यावेळेस पार्टनरला मिळतं तर ते पार्टनरच्या हातात मात्र कसं असतं, टॅक्सेबल असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या प्रॉब्लेममध्ये आपण पाहूयात, जो राम होता तर रामला इथे आपल्याला दिसेल की रामला इंटरेस्ट मिळाले 12%. म्हणजे एक्सेसमध्ये इंटरेस्ट त्याला मिळालेलंच नाही, म्हणजे 12% ॲज अ बिझनेस एक्सपेंडिचर म्हणून आपल्याला क्लेम करता आलेले आहेत, आपण ते क्लेम पण केलेले आहेत. परंतु ते रामच्या हातात काय असणार आहेत, टॅक्सेबल असणार आहेत. परंतु श्यामला मात्र इंटरेस्ट किती मिळाला आहे, 1,80,000 आणि अप टू 12% काय करता येणार आहे आपल्याला, अप टू 12% आपल्याला त्याचं डिडक्शन्स क्लेम करता येणार आहे पार्टनरशिप फर्मच्या टॅक्स असेसमेंट मध्ये. परंतु जे एक्सेस इंटरेस्ट जे पेड केले पार्टनरशिप फर्मने श्यामला 6%नी, तर ते 60,000 आहे. एक्सेस इंटरेस्ट 6%नी जर कॅल्क्युलेट केलं तुम्ही तर ते 60,000 आहे. ते मात्र त्याचं मात्र बेनिफिट पार्टनरशिप फर्मला घेता येत नाही. पार्टनरशिप फर्मला किती बेनिफिट घेता येणार आहे फक्त, की अप टू 12%, म्हणजे अप टू 12% डिडक्शन्स घेता येणार आहे. आणि जितक्याचं डिडक्शन पार्टनरशिप फर्मला घेता येईल तर तितकंच पार्टनरच्या हातात काय असणार आहे, टॅक्सेबल असणार आहे. किंवा मी तुम्हाला नोट्स दाखवतो. नोट्समध्ये हा जर पॉईंट तुम्ही व्यवस्थित रीड केला, पॉईंट नंबर इथे हा पॉईंट जर व्यवस्थित तुम्ही रीड केला तर तुमच्या लक्षात येईल की सॅलरी, रेम्युनरेशन, बोनस, कमिशन, इंटरेस्ट ऑन कॅपिटल रिसिव्ड बाय अ पार्टनर, म्हणजे पार्टनरला जे काही सॅलरी, बोनस, कमिशन किंवा इंटरेस्ट, सध्या आपण इंटरेस्टचा विचार करतोय त्यामुळे काही इंटरेस्टचाच विचार करा. इंटरेस्ट रिसिव्ड बाय पार्टनर फ्रॉम द फर्म आर टॅक्सेबल इन द हँड्स ऑफ पार्टनर अंडर द हेड PGBB प्रोव्हाइडेड सच अमाऊंट्स आर अलाउड ॲज अ डिडक्शन टू द फर्म अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट. म्हणजे जे इंटरेस्ट पार्टनरशिप फर्मला ज्याचं एक्सपेंडिचर किंवा डिडक्शन अलाउड केलेलं आहे आणि अप टू 12% अलाउड केलं जाणार आहे, तर तितकंच काय असणार आहे, पार्टनरच्या हातात टॅक्सेबल असणार आहे. आणि जे रेम्युनरेशन, जे इंटरेस्ट पार्टनरला मिळालेलं आहे परंतु पार्टनरशिपच्या हँड्समध्ये डिसअलाउड केलेलं आहे, तर ते पार्टनरच्या हातात टॅक्सेबल नसणार आहे. पार्टनरला परत त्यावर टॅक्स देण्याची गरज नाही आहे. हा याचा अर्थ तो आहे. ठीक आहे. तर इथे पाहूयात आपण श्यामला किती मिळालं आहे टोटल इंटरेस्ट. श्यामला टोटल इंटरेस्ट मिळालं आहे 1,80,000चं. तर 12% पर्यंत अलाउड आहे, म्हणजे 18%ला 1,80,000, 18%ला 1,80,000. तर 12% साठी किती, तर 12% साठी किती आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथे ओके, 18% साठी 1,80,000, तर 12% साठी किती त्याचं कम्प्युटेशन करायचं आहे. काय करणार, इथे आपण 12 करणार, 12 इंटू 1,80,000 आणि त्याला डिवाइड करणार 18%, म्हणजे आपल्याला मिळेल 1,20,000. तर श्यामला किती मिळेल, 1,20,000च मिळेल. ठीक आहे.
म्हणजे मिळेल म्हणजे त्याच्या हातात तितकं टॅक्सेबल असेल. आता सुभद्राला 27% मिळालं आहे आणि 2,70,000. सो 27% आणि 12% पर्यंतच काय आहे अलाउड आहे. पण 2,70,000 ना. ओके. म्हणजे सुभद्राच्या हातात देखील इंटरेस्ट अप टू 12% टॅक्सेबल असेल. तर ओके. आता यांना अजून काय मिळालं आहे, रेम्युनरेशन मिळालेलं आहे. तर आता आपण रेम्युनरेशन पाहूयात ॲज अलाउड टू फर्म. तर सुभद्राला रेम्युनरेशन मिळालं आहे, पण सुभद्रा ही वर्किंग कॅप पार्टनर नसल्यामुळे त्याचं डिडक्शन पार्टनरशिप फर्मला मिळालेलं नाही आहे. सुभद्राच्या सॅलरीचं डिडक्शन पार्टनरशिप फर्मला मिळालेलं नाही आहे. त्यामुळे सुभद्राला जरी रेम्युनरेशन मिळालेलं असेल तरी ते सुभद्राच्या हातात टॅक्सेबल नाही आहे. म्हणजे सुभद्राला टॅक्स भरण्याची गरज नाही आहे. पार्टनरशिप फर्मला जो काय फ्लॅट रेट आहे त्याप्रमाणे पार्टनरशिप फर्मला टॅक्स भरावा लागणार आहे त्यावर. पण सुभद्राला भरण्याची गरज नाही. परंतु राम आणि श्यामला मात्र सॅलरी मिळालेली आहे. आणि आपण टेबल हा पाहिला टेबल 2. तर इथे आपल्याला कळतंय की 53 लॅक्सचं डिडक्शन मिळालेलं आहे. 53 लॅक्सचं डिडक्शन मिळालेलं आहे पार्टनरशिप फर्मला आणि ते पार्टनरच्या हातात आता टॅक्सेबल असणार आहे. आणि ह्या 53 लॅक्समध्ये मला वाटतं 22 लॅक्स हे रामचे आहेत आणि 31 लॅक्स हे श्यामचे आहेत. तुम्ही वाटलं तर प्रॉब्लेम चेक करा परत एकदा, तुमच्या लक्षात येईल की इथे पहा रामला 20 लॅक्स सॅलरी आहे आणि त्याला रामला कमिशन पण आहे 2 लॅक्स, म्हणजे 20 + 2 22 लॅक्स आणि उरलेले 31 लॅक्स कुणाचे आहेत तर नक्कीच श्यामचे आहेत. तर ते त्यांच्या हातामध्ये काय असणार आहेत टॅक्सेबल असणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला टोटल करायची आहे. टोटल केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की रामच्या हातामध्ये 23,20,000 जे पार्टनरशिप फर्मकडून रामला मिळालेत त्यावर रामला टॅक्स भरावा लागणार आहे. श्यामला पार्टनरशिप फर्मकडून 32,20,000 मिळालेत, श्यामला त्यावर टॅक्स भरावा लागेल. आणि सुभद्राला पार्टनरशिप फर्मकडून 1,20,000 मिळालेले आहेत आणि त्यावर सुभद्राला टॅक्स भरावा लागेल. आता टेबल 4 जो सगळ्यात महत्त्वाचा होता. आता आपल्याला कम्प्युटेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी सगळ्यात महत्त्वाचा टेबल. आता जो काय टॅक्सेबल इन्कम आहे त्यावर आपल्याला टॅक्स लावायचा आहे. बरं, आता टॅक्स लावत असताना काही गोष्टींचा विचार मात्र तुम्हाला करण्याची गरज आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल टोटल टॅक्सेबल इन्कम किती आहे आपला 1,19,000 त्यावर आपल्याला टॅक्स काढायचा आहे. परंतु तो टॅक्स काढत असताना त्या इन्कममध्ये स्पेशल स्पेशल टॅक्सेबल इन्कम काही आहेत का ते आधी आपल्याला पाहावं लागेल. आणि असे खूप सारे इन्कम्स आहेत आणि त्या स्पेशल टॅक्स रेटचे जे इन्कम आहेत त्या इन्कमवर आपल्याला तो टॅक्स लावावा लागणार आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला कम्प्युटेशन करावं लागेल. तर इथे मी तुम्हाला दाखवतो आहे की फॉर एक्झाम्पल टॅक्स ऑन शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. तर सेक्शन 196 आपल्याला अप्लाय करावं लागेल. आणि आणि त्यामध्ये स्पेसिफिकली काय येतं की शॉर्ट टर्म कॅपिटल गेन फ्रॉम लिस्टेड इक्विटी शेअर्स ऑर इक्विटी ओरिएंटेड फंड्स हेल्ड फॉर 12 months ऑर लेस. आणि असं जर काही शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असेल म्हणजे लिस्टेड इक्विटी शेअरवर जर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असेल किंवा इक्विटी ओरिएंटेड फंड्स म्युच्युअल फंड्सवर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असेल तर सेक्शन 196 प्रमाणे त्यावर आपल्याला 20% काय करायचं आहे टॅक्स चार्ज करायचा आहे. तर इथे पाहता आपल्या सोल्युशनमध्ये इथे आपल्या लक्षात येईल की इथे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे. कुठे गेलं हे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे जे मी बोल्ड करून ठेवतो मुद्दाम. आणि जे हे 1,00,000 रुपीज आहे त्यावर आपल्याला 20% टॅक्स द्यावा लागेल सेक्शन 196 प्रमाणे. तर आधी आपण तो 20% टॅक्स काय करूयात कम्प्यूट करूयात. तर इथे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन सिक्वेन्स बदलला तरी काही फरक पडत नाही. तर इथे पहा त्या 1,00,000वर 20%नी म्हणजे 1,00,000 इंटू 20% जर तुम्ही केलं तर तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार आहे किती 20,000. ठीक आहे. अजून काही स्पेशल रेट इन्कम आहेत का स्पेशल रेट्स इन्कम आहेत का आहे. आता इथे पहा इथे आपल्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन दिसतंय आणि लिस्टेड इक्विटी शेअर्सवर. तर लॉंग टर्म कॅपिटल गेन लिस्टेड इक्विटी शेअर हे बोल्ड करतो मी. तर त्याच्यासाठी कुठलं सेक्शन आहे त्यासाठी सेक्शन आहे 198.
सेक्शन 198 पाहूयात आपण. तर सेक्शन 198 इथे पहा. सेक्शन 198 कशासाठी आहे? लिस्टेड इक्विटी लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि रेट किती आहे? 12.5% आहे. परंतु त्याचा एक नियम पण आहे. नियम काय आहे की ओनली द अमाऊंट इन एक्सेस ऑफ 1,25,000 इज टॅक्स्ड. ओनली द अमाऊंट इन एक्सेस ऑफ 1,25,000 इज टॅक्स्ड. आधी आपल्याला अमाऊंट पाहावी लागेल. किती अमाऊंट आहे? 2 lakhs रुपीज इतकी अमाऊंट आहे. बरोबर. तर यामध्ये एक्सेस अमाऊंट किती आहे? जी 1,25,000 पेक्षा जास्त आहे ते आधी कम्प्यूट आपल्याला करावे लागेल. म्हणजे आपण काय करणार, मी खाली येतो. इथे आधी मेन्शन करूयात आपण लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि टॅक्सेबल अंडर सेक्शन 198 हे मेन्शन करूयात. आणि आपल्याला माहिती आहे की टोटल गेन किती आहे? 2 lakhs आहे. बरं. परंतु टॅक्सेबल पोर्शन किती आहे? जो एक्सिस आहे 1,25,000 इन एक्सेस ऑफ 1,25,000. म्हणजे करणार काय आपण? ह्या 2 lakhs मधून हे 1,25,000 काय करणार? मायनस करणार, म्हणजे 75,000. म्हणजे फक्त आपल्याला 2 लाखावर टॅक्स न काढता फक्त 75,000 वरच टॅक्स काढायचा आहे. म्हणजे 1.25 लाखापर्यंत याचा अर्थ काय? 1,25,000 पर्यंत याचा अर्थ काय होतो की लॉंग टर्म कॅपिटल गेन हे चा इन्कम एक्झेम्प्टेड आहे. पण एनी इन्कम इन एक्सेस ऑफ 1,25,000 is taxable under section 198 as a long-term capital gain on listed equity share at the rate of 12.5%. रेट पहा इथे 12.5%. म्हणजे 75,000 वर 12.5% आपल्याला चार्ज करायचं आहे. करा तुम्ही, तर तुमच्या लक्षात येईल की ते होतं आहे किती? 9,375. इतका टॅक्स द्यावा लागेल. 9,375. आता पाहूयात परत टोटल इन्कममध्ये अजून स्पेशल रेट इन्कम आहेत का? तर डिव्हिडंड हा काही स्पेशल रेट इन्कम नाही आहे. हा रेग्युलर इन्कमचाच पार्ट असेल, म्हणजे रिमेनिंग इन्कमचा पार्ट असेल. परंतु इथे मात्र हे पहा, हे आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन अनलिस्टेड इक्विटी शेअर. हे पहा, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन अनलिस्टेड इक्विटी शेअर, ज्याला मी बोल्ड करतो आता. तर त्यासाठी सेक्शन आहे, सेक्शन मी तुम्हाला दाखवतो. सेक्शन इथे हां, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आता हे हा पार्ट पहा. जर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मिळाले कशावर? अनलिस्टेड असेट्स. अनलिस्टेड असेट्स म्हणजे कुठल्या कुठल्या असेट्स? अनलिस्टेड असेट्समध्ये येतं लँड, बिल्डिंग्स, गोल्ड, नंतर अनलिस्टेड शेअर्स हेल्ड फॉर 20 months ऑर लेस. त्याला कुठला स्पेशल कन्सेशनरी रेट नाही आहे, बट दे आर ट्रीटेड ॲज अ रेग्युलर बिझनेस इन्कम अँड टॅक्स ॲट द स्टँडर्ड फ्लॅट रेट ऑफ 30%. थोडक्यात हे जे काही शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे अनलिस्टेड शेअरवर 1 lakh, त्यावर आपल्याला 30% काय द्यायचं आहे? टॅक्स आपल्याला भरावा लागेल. तर आपण खाली जाऊयात आणि इथे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ऑन अनलिस्टेड शेअर्स. ठीक आहे. म्हणजे 1 lakhवर 30% किती होतात? 30,000. म्हणजे त्या 1 lakhवर 30,000चा टॅक्स द्यावा लागेल. ठीक आहे. त्यानंतर प्रॉब्लेममध्ये परत वरती जाऊयात आपण आपल्या टॅक्सेबल इन्कमच्या पार्टमध्ये. हां, इथे लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे अनलिस्टेड शेअर्स. तर हे जे काही लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे अनलिस्टेड शेअर्स, याला पण एक स्पेशल रेट आहे. इथे पहा, तो स्पेशल रेट तुम्हाला दाखवतो मी. सेक्शन 197 आहे. तर परत एकदा पहा की लॉंग टर्म कॅपिटल गेन अनलिस्टेड शेअर आहे, त्यावर आपल्याला काढायचं आहे. तर इथे पहा सेक्शन 197 काय सांगतं? लॉंग टर्म कॅपिटल गेन फ्रॉम अनलिस्टेड शेअर्स, लँड, बिल्डिंग्स, गोल्ड हेल्ड फॉर मोर दॅन 24 months आणि त्यावर किती टॅक्स येतो? 12.5% इतका टॅक्स येतो. म्हणजे आणि इथे काही एक्झम्पशन नाही आहे. म्हणजे 198मध्ये तुम्हाला 1,25,000चं एक्झम्पशन मिळालं, परंतु इथे मात्र काही एक्झम्पशन नाही आहे. अनलिस्टेडवर काही अनलिस्टेड शेअर्स, लँड, बिल्डिंग, गोल्ड याला काहीही हे नाही आहे, म्हणजे एक्झम्पशन नाही आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण इन्कमवर 12.5% इतका टॅक्स द्यावा लागेल. आणि आपला इन्कम किती आहे? अनलिस्टेड शेअरवर 1 lakh आहे आणि त्यावर 12.5%, म्हणजे 1 lakh इंटू 12.5% कॅल्क्युलेट करा. तुम्हाला टॅक्स मिळेल, टॅक्स ऑन लॉंग टर्म कॅपिटल गेन. तो किती आहे? तो आला या ठिकाणी 12,000
500 इतका इन्कम आलेला आहे, इतका टॅक्स आलेला आहे. आता अजून काही स्पेशल रेटचे आहेत का इन्कम? तर आहे, अजून एक आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन. लॉंग टर्म कॅपिटल गेन सेल ऑफ अर्बन लँड. आता आत्ताच आपण पाहिलं सेक्शन 197, हे सेक्शन 197च्या अंडरच टॅक्सेबल आहे आणि हे लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे. त्यामुळे याला फक्त टॅक्सचा रेट कमी आहे आणि तो आहे 12.5%. परंतु एक्झम्पशन मात्र कुठलंच नाही आहे. म्हणजे ह्या 1,20,000वर आपल्याला 12.5% टॅक्स कम्प्यूट करायचा आहे. सो 1,20,000 इंटू 12.5%. जर तुम्ही ते केलं तर तुमच्या लक्षात येईल की टॅक्स असणार आहे तुमचा 15,000. करून पहा, 1,20,000 इंटू 12.5%. हां, आता आपण मला वाटतं जे स्पेशल रेट ऑफ इन्कम आहेत, परत एकदा वरती जाऊयात. जे 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 काही स्पेशल रेट ऑफ स्पेशल इन्कम टॅक्स रेटप्रमाणे जो काही आपल्याला टॅक्स लावायचा होता तो सगळ्यांवर आपण टॅक्स लावलेला आहे. आता जो काही उरलेला इन्कम आहे त्या उरलेल्या इन्कमवर आपल्याला जो काही फ्लॅट रेट आहे 30%, त्या फ्लॅट रेटप्रमाणे टॅक्स कम्प्यूट करायचा आहे. तर तो कम्प्यूट आपण करूयात. परंतु आधी आपल्याला रिमेनिंग इन्कम कम्प्यूट करावं लागेल. तो कसा आपण रिमेनिंग इन्कम कम्प्यूट करणार ते इथे लक्ष द्या. म्हणजे आपण काय करणार आहोत, आपला टोटल इन्कम किती आहे टॅक्सेबल इन्कम 1,19,000. त्यामधून आपण मायनस करणार. काय मायनस करणार? जे जे स्पेशल इन्कम होते म्हणजे स्पेशल रेट इन्कम होते. फॉर एक्झाम्पल हे लॉंग टर्म कॅपिटल गेन जे लिस्टेड इक्विटी शेअरवर मिळालं म्हणजे 2 लाख रुपीज ते मायनस करणार. म्हणजे 2 lakhs मायनस करायचे. त्यानंतर आपण मायनस करणार हे 1 lakh जे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे ऑन लिस्टेड इक्विटी शेअर, ते 1 lakh आपण मायनस करणार. त्यानंतर आपण मायनस काय करणार? शॉर्ट टर्म कॅपिटल गेन अनलिस्टेड शेअर्स, ते 1 lakh मायनस करणार. त्यानंतर मायनस करायचे आहेत आपल्याला लाँग टर्म कॅपिटल गेन ऑन अनलिस्टेड शेअर्स. आणि त्यानंतर आपण मायनस करणार लाँग टर्म कॅपिटल गेन सेल ऑफ अर्बन लँड 1,20,000. थोडक्यात काय करायचं आहे, जो काही टोटल इन्कम आहे हा तो टोटल इन्कम आहे. ह्या टोटल इन्कममधून जे स्पेशल इन्कम टॅक्स रेट चे जे इन्कम होते ते सर्व इन्कम ज्याच्यावर आपण ऑलरेडी टॅक्स कॅल्क्युलेट केलं ते सर्व इन्कम मायनस करणार. म्हणजे उरलेला इन्कम काय आपला हा रिमेनिंग इन्कम आहे. आणि रिमेनिंग इन्कमवर फ्लॅट रेटने आपल्याला टॅक्स द्यायचा आहे आणि फ्लॅट रेट किती आपला 30% आहे. फ्लॅट रेट आहे 30%. म्हणजे करणार काय आपण 93,99,000वर टॅक्स लावणार 99%, 30%ने. 30%. मग तो टॅक्स किती आला 28,19,700. तर तो टॅक्स आता आपल्याला दाखवायचा आहे. तो एकदम आपण इथे दाखवणार आहोत. 28,19,700. आता आपल्याला टोटल बेसिक टॅक्स काढायचा आहे. कसा काढणार? तर जो काही टॅक्स आत्तापर्यंत आपण कम्प्यूट केला आहे म्हणजे ह्या 28,19,700 पासून ते 9,375 हे सगळ्यांची बेरीज आपल्याला करायची. म्हणजे आपल्याला टोटल बेसिक टॅक्स आपल्याला मिळेल. आणि तो आला किती 29,06,575. पुढे गेल्यानंतर आपल्याला आता सरचार्ज ॲड करायचा आहे. तर सरचार्जचा नियम समजून घ्या अगोदर काय. सरचार्जचा रेट आहे 12% आणि टोटल इन्कम जर एक्सीड करत असेल 1 crore तरच सरचार्ज लावायचा आहे, अदरवाईज सरचार्ज लावायचा नाही. आणि आपल्या प्रॉब्लेममध्ये जो टोटल इन्कम आहे तो आहे 1,19,000. म्हणजे तो 1 crore एक्सीड करतो आणि तो 1 crore एक्सीड करतो म्हणजे नॅचरली आपल्याला 12% सरचार्ज लावावा लागेल, म्हणजे सरचार्ज अप्लाय करावा लागेल. तर हा सरचार्ज कशावर कम्प्यूट करायचा? सरचार्ज कम्प्यूट करायचा टोटल बेसिक टॅक्सवर. म्हणजे टोटल बेसिक टॅक्सच्या 12% कम्प्यूट करायचे. तर तुम्ही 29,06,575 इंटू 12% करा, तुम्हाला सरचार्ज मिळेल. आणि तो सरचार्जची फिगर येते 3,48,789. आता तुम्हाला ह्या बेसिक टॅक्समध्ये सरचार्ज ॲड करायचं. म्हणजे ह्या दोन फिगरची तुम्हाला काय करायची आहे, ॲडिशन करायची आहे. 29,06,575 प्लस 3,48,789 हे दोघांची तुम्ही ॲडिशन करा.
तुम्हाला टॅक्स प्लस सरचार्ज हे मिळणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात ट्रिकी नाही पण महत्त्वाचा पार्ट, जेव्हा जेव्हा तुम्ही सरचार्ज अप्लाय करता आणि सरचार्ज अप्लाय करण्याचं कारण जर थ्रेशोल्ड लिमिट असेल, म्हणजे जेव्हा जेव्हा थ्रेशोल्ड लिमिट असेल आणि थ्रेशोल्ड लिमिटमुळे सरचार्ज लावला जातो, त्या प्रत्येक वेळेस तुम्हाला मार्जिनल रिलीफसाठी कॅल्क्युलेशन करावं लागतं. त्या प्रत्येक वेळेस तुम्हाला मार्जिनल रिलीफसाठी कॅल्क्युलेशन करावं लागतं. म्हणजे इथे आपल्याला आता मार्जिनल रिलीफसाठी कॅल्क्युलेशन्स करावे लागतील, कारण की इथे सरचार्ज लागलाय आणि सरचार्ज लागण्याचं मूळ कारण आहे थ्रेशोल्ड लिमिट. ठीक आहे. आता समजून घ्या मार्जिनल रिलीफचं कॅल्क्युलेशन काय करायचं सांगा बरं मला. म्हणजे तुम्हाला काय वाटतं मार्जिनल सरचार्ज का लागला गेला? कारण की इथे इन्कम 1 करोडपेक्षा जास्त आहे आणि समजा इन्कम फक्त 1 करोड असता तर सरचार्ज लागला असता का? तर नक्कीच नाही. सरचार्ज हा लागला का? कारण की इन्कम हा 1 करोडपेक्षा जास्त आहे आणि इन्कम जर 1 करोडपेक्षा जास्त नसताच तर सरचार्ज लागलाच नसता. आणि इन्कम कितीने जास्त आहे रे 1 करोडपेक्षा? नीट नीट पहा बरं. जर तुम्ही पाहिलं तर इन्कम किती आहे? 1 करोड इन्कम, टोटल इन्कम किती, टॅक्सेबल इन्कम 1,19,000 आहे. म्हणजे तू 1 करोडपेक्षा कितीने जास्त आहे? फक्त 19,000 जास्त आहे. हे 19,000चा इन्कममुळे, 19,000च्या एक्सिस इन्कममुळे काय झालंय? सरचार्ज सरचार्ज लागला गेला आणि तो सरचार्ज किती लागलाय? 3,48,789. म्हणजे झालं काय? जो एक्सिस इन्कम आहे ओव्हर 1 करोड तो फक्त 19,000 आहे आणि त्या फक्त 19,000च्या एक्स्ट्रा इन्कममुळे जो काय टॅक्स वाढला, जो काय एक्स्ट्रा टॅक्स वाढला तो किती आहे? 3,48,789. कारण सरचार्ज हा टॅक्सच आहे ना. तो 19,000चा इन्कमच नसता तर इतका सरचार्ज देण्याची गरजच नव्हती. आणि इथे झालंय काय? सरचार्ज जास्त आहे आणि इन्कम कमी आहे. सरचार्ज जास्त आहे आणि इन्कम कमी आहे. 101% ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला मार्जिनल रिलीफ द्यावंच लागेल. मार्जिनल रिलीफ म्हणजे काय? सूट देणं. थोडक्यात काय, इन्कम टॅक्सचा एक साधा नियम आहे की तुमचा टॅक्स हा तुमच्या इन्कमपेक्षा जास्त असू शकत नाही. आणि जर टॅक्स इन्कमपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला मार्जिनल रिलीफ मिळणार म्हणजे मिळणार. म्हणजे ह्या प्रॉब्लेममध्ये जो एक्स्ट्रा इन्कम आहे 19,000 त्यापेक्षा जो टॅक्स वाढलाय सरचार्जमुळे तो जास्त आहे आणि टॅक्स इन्कमपेक्षा जास्त असू शकत नाही, म्हणून आपल्याला मार्जिनल रिलीफसाठी कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. तर ते कसे करायचे समजून घ्या. त्याचे काही स्टेप्स आहेत. आता आधी आपल्याला मार्जिनल रिलीफचं कॅल्क्युलेशन केव्हा करावं लागतं ते समजून घ्या. मार्जिनल रिलीफ ते तुम्हाला मी आत्ताच मला वाटतं समजून सांगितलं, त्यामुळे मी ते परत रिपीट काय करत नाहीये. परंतु आपली स्टेप नंबर 1 लक्षात घ्या. स्टेप नंबर 1 काय? ऍक्च्युअल टॅक्स लायबिलिटी आफ्टर सरचार्ज अँड बिफोर मार्जिनल रिलीफ अँड सेस किती आहे ती? जे आत्ताच आपण कम्प्युट केली 32,55,364. तर ते आधी आपल्याला मेन्शन करायचं. आता आपल्याला काय करायचंय? आता आपल्याला कम्प्युट करायचं आहे टॅक्स ऑन इन्कम 1 करोड. म्हणजे आपल्याला अज्युम काय करायचं आहे की आपला इन्कम ऍक्च्युअली किती आहे? 1 करोड 19,000 आहे. पण आपण काय करणार आहोत? असं दाखवणार आहोत की आपला इन्कमच फक्त 1 करोड आहे. म्हणजे इन्कम काय करायचं आहे? 19,000नी कमी करायचं आहे आणि फक्त 1 करोड इतकाच इन्कम ठेवायचा आहे. आणि तो 1 करोड इन्कम ठेवत असताना सगळ्यात महत्वाचं, ते जे काही स्पेशल रेट इन्कम आहेत ते मात्र बदलायचे नाही. त्यात काही हस्तक्षेप करायचा नाही. ते ॲज इट इज ठेवायचे. म्हणजे म्हणजे पहा काय करणार आपण, ते स्पेशल रेट ऑफ इन्कम कुठले कुठले होते जे आपण इथे दाखवले पहा. हे सगळे स्पेशल रेट ऑफ इन्कम होते. हे सगळे स्पेशल रेट ऑफ इन्कम आहेत. या इन्कम मध्ये काही बदल करायचा नाहीये. जे 19,000 आपल्याला कमी करायचे होते ना, त्या टॅक्स ऑन रिमेनिंग बिझनेस इन्कम आहेत ना, तिथून ते आपण 19,000 कमी करणार आहोत. परंतु जे स्पेशल रेट ऑफ इन्कम आहेत ते ॲज इट इज आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्याचा टॅक्स देखील ॲज इट इज ठेवायचा आहे. त्यामध्ये काहीही बदल करायचा नाही. म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन ऑन लिस्टेड इक्विटी शेअर किती टॅक्स आहे? 9,375. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन फ्रॉम लिस्टेड इक्विटी शेअर किती टॅक्स आहे? 20,000. अप टू लॉंग टर्म कॅपिटल गेन ऑन सेल ऑफ अर्बन लँड 15,000. यामध्ये काहीही बदल करायचा नाही. ते ॲज इट इज आपल्याला मेन्शन करायचे. तर त्या स्टेप नंबर 2 मध्ये ते सर्व टॅक्स आपण ॲज इट इज मेन्शन केलेले आहेत. इथे तुम्हाला दिसत आहेत की मी ते ॲज इट इज मेन्शन केलेले आहेत. परंतु टॅक्स ऑन रिमेनिंग इन्कम हे मात्र तुमचं बदलणार आहे.
हे का बदलतंय? कारण तुम्ही 19,000 इन्कम कमी केलंय. मी काय करतो तुम्हाला समजून सांगण्यासाठी हे एकदा मी हाईड करतो. म्हणजे तुम्हाला मी समजून सांगतो की टॅक्स ऑन रिमेनिंग इन्कम कसा कॅल्क्युलेट करणे. आधी हे मेन्शन करूयात. हां, आता आपला इन्कम खरा होता 1,19,000. 19,000 इन्कम आपला कमी केला आहे. म्हणजे आपला तो जे 19,000 जे आपल्याला कमी करायचे आहेत ना, ते रिमेनिंग इन्कममधून कमी करायचे आहेत. म्हणजे काय करायचं, की आपल्याला हे माहिती आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन चा इन्कम किती आहे, शॉर्ट टर्म कॅपिटल गेनचा इन्कम किती आहे, टॅक्स ऑन शॉर्ट टर्म कॅपिटल गेनचा इन्कम किती आहे, टॅक्स ऑन लॉंग टर्म कॅपिटल गेनचा इन्कम किती आहे, टॅक्स ऑन लॉंग टर्म कॅपिटल गेन ऑन सेल ऑफ अर्बन लँड यावर इन्कम किती आहे, हे सगळे इन्कम आपल्याला माहिती आहे. तर आपण काय करूयात, वरती जाऊयात जिथे सगळे इन्कम आपण ऑलरेडी मेन्शन केलेले आहेत. इथे इथे आपण जाऊयात आणि काय करूयात, आपल्याला इन्कम आपण किती ट्रीट केलं आहे आता, फक्त 1 करोड इतका इन्कम ट्रीट केला आहे. ठीक आहे. आणि ह्या 1 करोडच्या इन्कममधून हे सगळे इन्कम काय करूयात आपण मायनस करूयात. म्हणजे करणार काय, हे 1 करोड मायनस आणि स्पेशल रेट जे इन्कम मगाशी जे मी बोल्ड करून ठेवलं होतं ना, हे सगळे इन्कम परत एकदा आपल्याला काय करायचे आहेत, मायनस करायचे आहेत. ठीक आहे. मी ते एका खाली एक सगळे इन्कम मी मायनस करतोय. हां, आता हा आपला रिमेनिंग इन्कम आहे पहा, 93,80,000 हा रिमेनिंग इन्कम आहे. मगाशी जसं मी सांगितलं की मगाशी जो आपला रिमेनिंग इन्कम होता ना, म्हणजे इथे इथे जो आपण इन्कम काढला, तर त्यावेळेस तो 93,19,000 होता. परंतु आता मात्र तो कितीचा राहिलाय, फक्त 93 lakhs राहिलाय. बरोबर. कुठे गेलं ते, सॉरी 93,80,000 इतका राहिला. म्हणजे तो पहिला 93,99,000 होता. 93,99,000 होता, त्याला आता आपण 93,80,000 इतकं करणार आहोत. आणि या 93,80,000 वर किती पर्सेंट टॅक्स आपल्याला द्यायचा आहे, 30% टॅक्स आपल्याला द्यायचा आहे. तर 93,80,000 इंटू आपण करणार आहोत 30%, म्हणजे 28,14,000 इतका टॅक्स येईल त्या रिमेनिंग इन्कमवर. म्हणजे इथे आपण काय केलं लक्षात घ्या, अगोदर इथे आपण अगोदर रिमेनिंग इन्कम काढला. रिमेनिंग इन्कम कसा काढला ते तुमच्या लक्षात आलं. म्हणजे 1 करोडमधून हे सगळे स्पेशल रेट, 1 करोडमधून हे सगळे स्पेशल रेट ऑफ इन्कम काय केले आपण, मायनस केले. हे सगळे स्पेशल रेट ऑफ इन्कम मायनस केले, जे आता मी सिलेक्ट केले. आणि जो इन्कम उरला त्यावर 30% आपण टॅक्स लावला. तर तो टॅक्स तुम्ही पाहिलाच आहे किती आलाय, तर तो आलाय 28,14,000. एकदा चेक करतो तितकाच आहे का. हो, तितकाच आहे, 28,14,000. हां, तर आपण टॅक्स ऑन स्टेप नंबर 2 प्रमाणे टॅक्स ऑन टोटल इन्कम ऑफ 1 करोड काढला. पहा म्हणजे इथे आपल्याला कळतं, जर आपला 1 करोड इन्कम असता तर इतकाच टॅक्स द्यावा लागला असता. परंतु आपला इन्कम काय झालं, 19,000ने वाढला. 19,000ने वाढल्यामुळे आपला टॅक्स इथं वाढलेला दिसतो आपल्याला बऱ्यापैकी. तो किती वाढलाय ते आपल्याला कम्प्युट करायचं आहे. तर काय करणार आपण, सरचार्जमुळे किती टॅक्स वाढला ते आपल्याला कम्प्युट करायचं आहे स्टेप नंबर 3मध्ये. तर त्यासाठी स्टेप नंबर 1 प्रमाणे किती टॅक्स आलाय, तो आलाय 32,55,364. त्यातून आपण मायनस करणार आहोत टॅक्स, जो आत्ताच आपण कम्प्युट केला स्टेप नंबर 2मध्ये, टॅक्स लायबिलिटी ऑन अ इन्कम ऑफ 1 करोड. ते आपण मायनस करणार. म्हणजे आपल्याला काय मिळेल, टॅक्स कितीने वाढला, सरचार्जमुळे. तर तो डिफरन्स आलाय 3,54,489. म्हणजे आपण काय केलं, स्टेप नंबर 1मध्ये स्टेप नंबर 2 लेस केली. स्टेप नंबर 1 मधून स्टेप नंबर 2, म्हणजे स्टेप नंबर 1च्या फिगरमधून स्टेप नंबर 2ची फिगर लेस केली. म्हणजे आपल्याला इन्क्रीज इन टॅक्स ड्यू टू सरचार्ज आला. आता आपल्याला स्टेप नंबर 4 काढायची आहे. 4 नुसार एक्सेस इन्कम ओव्हर 1 करोड किती आहे ते आपल्याला कम्प्युट करायचं आहे. ते ऑलरेडी आपण कम्प्युट केलंय की आपला ॲक्च्युअल इन्कम आहे 1,19,000 आणि तो 1 करोडपेक्षा 19,000 जास्त आहे. आता इथं तुलना करा, पहा आपला 1 करोडपेक्षा इन्कम किती जास्त आहे, 19,000. परंतु त्या 19,000 इन्कममुळे जो सरचार्जमुळे टॅक्स वाढलाय तो किती वाढलाय, 3,54,489. आणि मी सांगितल्याप्रमाणे इन्कमपेक्षा टॅक्स जास्त असू शकत नाही.
आणि जर इन्कमपेक्षा टॅक्स वाढलेल्या इन्कमपेक्षा म्हणजे 1 करोडपेक्षा जो एक्स्ट्रा इन्कम आहे त्यापेक्षा वाढलेला टॅक्स जर जास्त असेल तर मार्जिनल रिलीफ द्यावंच लागतं. म्हणजे आता मार्जिनल रिलीफ कसं कम्प्युट करायचं ते पहा. स्टेप नंबर 5 मध्ये दिलेलं आहे. स्टेप नंबर 5 प्रमाणे आपल्याला अगोदर ॲक्च्युअल टॅक्स लायबिलिटी मेन्शन करायची आहे. ती किती आहे? स्टेप नंबर 1 प्रमाणे 32,55,364. त्यातून आपण मायनस करणार टॅक्स ऑन 1 करोड रुपीज, जो स्टेप नंबर 2 मध्ये आपण कम्प्युट केला तो मायनस करणार आपण. आणि त्यानंतर आपण काय मायनस करणार? स्टेप नंबर 4 प्रमाणे एक्सेस इन्कम ओव्हर 1 करोड मायनस करणार. म्हणजे जे खाली शिल्लक राहील ते मार्जिनल रिलीफ आहे. म्हणजे तितकी सूट टॅक्समध्ये तितकी सूट आपल्याला द्यायची आहे. किती द्यायची आहे? 3,35,489. तर तुम्ही कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन्स एवढंच येईल. तर आपण वरती जाऊयात आता आणि तितकं मार्जिनल रिलीफ देऊयात. म्हणजे टॅक्स तितक्या फिगरनी कमी करूयात. म्हणजे सूट देऊयात टॅक्समध्ये. म्हणजे आता काय करायचं आहे? ह्या 32,55,364 मधून 3,35,489 तुम्हाला डिडक्ट करायचे. म्हणजे तुम्हाला टॅक्स आफ्टर मार्जिनल रिलीफ मिळेल. आणि तो आहे 29,19,875. आता ह्या टॅक्सवर तुम्हाला 4% हेल्थ आणि एज्युकेशन सेस चार्ज करायचं आहे. म्हणजे हे जे 29,19,875 आहे यावर 4% तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज द्यायचा आहे. म्हणजे 29,19,875 इंटू 4% करा, तुम्हाला हेल्थ आणि एज्युकेशन सेस मिळेल, जो की आहे 1,16,795. आता तुम्हाला फायनल टॅक्स लायबिलिटी काढायची आहे. ती कशी काढणार तुम्ही? तर तुम्ही हे टॅक्स आफ्टर मार्जिनल रिलीफ मध्ये हेल्थ अँड एज्युकेशन सेस म्हणजे 1,16,795 ॲड करणार. म्हणजे तुम्हाला टॅक्स मिळेल, फायनल टॅक्स लायबिलिटी मिळेल. ती आहे 36,670. इथे खरं तर राऊंड अप करायची गरज नाही आहे, कारण ती ऑलरेडी राऊंडेड अफच फिगर आपण म्हणजे क्लोज टू 10 आपल्याला फिगर मिळालेलीच आहे. तर ती आहे 36,670. तर हा तुमचा फायनल टॅक्स लायबिलिटी. तर मला वाटतं इथे आपला हा प्रॉब्लेम संपलेला आहे. तर जी काही मी पूर्ण प्रोसिजर मी परत एकदा एक्सप्लेन केलेली आहे. मला वाटतं ती तुमच्या लक्षात आलेलीच असेल. समजा लक्षात जरी आलेली नसेल तरी तुम्ही काय करू शकता, ज्या नोट्स तुम्हाला शेअर केलेल्या आहेत गुगल क्लासरूमवर ते व्यवस्थित एकदा रीड करा. आणि जे काही प्रॉब्लेम्स क्लासरूममध्ये सॉल्व्ह मी केलेले आहेत किंवा जे ऑलरेडी सॉल्व्ह प्रॉब्लेम तुमच्याशी शेअर केलेले आहेत ते सर्व सॉल्व्ह प्रॉब्लेम परत एकदा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि सॉल्व्ह करताना मात्र नोट्स जवळ ठेवा, कारण नोट्समध्ये डिटेल प्रोसिजर आहे. जेव्हा जेव्हा एखादा पॉईंट तुम्हाला समजणार नाही तर त्याच्या रिलेव्हंट पॉईंट तुम्ही जर नोट्समध्ये पाहिला तर तिथे त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं असेल. ती प्रोसिजर तुम्हाला समजून सांगितलेली आहे आणि त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेशन्स करा. तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. आणि मला वाटतं थांबूयात. आणि हा आपला प्रॉब्लेम तसा सॉल्व्ह करून झालेला आहे. परत सेम प्रॉब्लेम मी दुसऱ्या माध्यमामध्ये म्हणजे इंग्लिशमध्ये रेकॉर्ड करणार आहे आणि तोही मी शेअर करेल. ज्यांना मराठीमध्ये जे मराठी कम्फर्टेबल आहे त्यांनी हा व्हिडिओ रेफर करायचा आहे. आणि ज्यांना इंग्लिश कम्फर्टेबल असेल त्यांच्यासाठी इंग्लिश मीडियममध्ये मी लवकरच असंच एक प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम 1 तो मी सॉल्व्ह करून शेअर करेन. थँक्यू.